सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित या एम ए भाग 2 एम ए भाग 1 सत्र 2च्या संपर्कसत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नॅशनल मुवमेंट इन इंडिया हा जो तुमचा कंपल्सरीचा पेपर आहे त्या संदर्भात तुम्हाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर दत्तात्रय मचाले सर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. डॉक्टर दत्तात्रय मचाले सर हे शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये अध्यापन करतात. सहाय्यक प्राध्यापक तिथं बरीच वर्ष झाले काम करत आहेत आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यांना विनंती केली होती आणि ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज उपस्थित आहेत. तर मी मसाले सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. ओके. आमचे सहकारी डॉक्टर मुफीद मुजावर सर यांचे मी आभार मानतो. अतिशय अल्प परिचय जास्त वेळ न घेता त्यांनी करून दिला आणि आज ही संधी एक दूरशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्ट करण्याची संधी मला ह्या लेक्चरच्या माध्यमातून मिळत आहे. तर दूरशिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी प्राध्यापक यांचं मी आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. तर आपला जो कंपल्सरी विषय आहे एम ए भाग 1 सेमिस्टर 2 साठी नॅशनल मुवमेंट इन इंडिया, तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असा एक त्याचा अर्थ होतोय आणि त्यामध्ये साधारणतः तुम्हाला 19व्या शतकामध्ये भारतामध्ये राष्ट्रवाद निर्मितीची प्रक्रियापासून ते अंतिम भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा म्हणजे 1947 पर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे जर आपण आढावा घेतला तर साधारणतः आपल्याला एका शतकाचा किंवा एक काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा इतिहास ह्या संपूर्ण युनिट या अभ्यासक्रमामध्ये पाहायचा आहे. तर भारताची स्वातंत्र्य चळवळ जर आपण बघितली तर 20व्या शतकामध्ये आपण बघितलंय किंवा आपल्याला माहित आहे की जे काय 19व्या शतकामध्ये काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ते 20व्या शतकापर्यंत म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1947 पर्यंत हा जो काही एक प्रदीर्घ लढा आहे. समकालीन देशामध्ये किंवा जगामध्ये आपण जर बघितलं तर एवढा प्रदीर्घ लढा स्वातंत्र्यासाठी कुठल्या इतर देशांना दिलेला आपल्याला दिसत नाही, परंतु भारताचा हा एक जाज्वल इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो. तर साधारणतः तुम्हाला पहिलं जे प्रकरण आहे ते मला वाटतं तोंडवळखीचं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे संकल्पना काय आहे किंवा राष्ट्रवाद म्हणजे काय हा पहिला टॉपिक आहे. मी जास्त खोलवर जाणार नाही. राष्ट्र असेल किंवा राष्ट्रवाद असेल किंवा राष्ट्रीयत्व असेल, ह्या सगळ्या एकमेकांना पूरक अशा संकल्पना असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग पहिल्यांदा राष्ट्र म्हणजे काय, तर आता सगळ्यांना माहित आहे, तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या वाचला असेल सिम बुक मध्ये की नेशन शब्द, राष्ट्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये नेशन म्हणतो, तो नेशन शब्द कसा आला तर नेटस या लॅटिन शब्दापासून किंवा नेटिओ याचा जो अर्थ होतो की एकाच वंशामध्ये जन्मलेले लोक राष्ट्र निर्माण करू शकतात. तर त्याच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे की बेनेडिक्ट ॲडसन नावाच्या एका लेखकानं इमॅजिनड कम्युनिटीज नावाचं एक ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कल्पित समूह असं म्हणू शकतो. तर त्याचं असं म्हणणं आहे की राष्ट्र म्हणजे काय, तर एक कल्पलेला समूह असतो. म्हणजे जसं आपण आता आपल्या राष्ट्राच्या सीमा आपण ठरवून घेतलेल्या आहेत, बरोबर, किंवा ह्याच्या पलीकडे या बॉर्डरच्या पलीकडे दुसरा देश आहे, इथपर्यंत आपली सीमा आहे. म्हणजे एक कल्पलेला समूह जिथं एक ठिकाणी येतो तिथं राष्ट्राची निर्मिती होते, असा एक इमेजिन्ड कम्युनिटीज या ग्रंथामध्ये बेनेडिक्ट ॲडसननं म्हटलेलं आहे. मग आपण जे म्हणतो ना की राष्ट्रवादाला जे पूरक घटक आहेत, मग त्यामध्ये तुमचं भौगोलिक एकता असेल, समान भाषा, वंश, धर्म, संस्कृती हे घटक त्याला कारणीभूत ठरतात. विविध लेखकांनी वेगवेगळी ज्या काही व्याख्या आहेत त्या राष्ट्राच्या केलेल्या आहेत. मग त्यामध्ये वांशिक एकता असणाऱ्या लोक समुदायाच्या राज्याला राष्ट्र म्हणता येईल, किंवा समान भाषा किंवा समान वंश यामुळेच नाही तर लोकांच्या एकत्रित राहण्याच्या इच्छेतून राष्ट्र निर्माण होते. अशा अनेक आपल्याला ज्या काही व्याख्या आहेत त्या राष्ट्राच्या दिसतात. परंतु ह्या राष्ट्रवादाला काही पूरक गोष्टी सुद्धा असतात. मग त्यामध्ये समान भाषा, समान वंश, समान हित संबंध, समान
धर्म, समान संस्कृती किंवा समान राजकीय उद्दिष्ट ह्या सुद्धा गोष्टी राष्ट्रवाद निर्माण व्हायला कारणीभूत ठरलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि 19व्या शतकामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे भारतामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 20व्या शतकापर्यंत आधुनिक भारत या विषयाकडे जास्त कुणी लक्ष दिलेलं नव्हतं. परंतु नंतर मात्र आधुनिक भारताचे अनेक पैलू आपल्याला किंवा त्याच्यावर लिखाण बऱ्याचशा ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग राष्ट्रवाद आपल्याला जे काही 3 टप्पे राष्ट्रवादाचे पाहायचे आहेत, त्यामध्ये भारतीय राष्ट्रवादाविषयी राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलेलं लिखाण, केम्ब्रिज विचारसरणीच्या लेखकांनी केलेलं लिखाण आणि सबाल्टर्न दृष्टिकोनाच्या लेखकांनी केलेलं लिखाण. आता राष्ट्रवादी इतिहास लेखन आपण जर बघितलं तर साम्राज्यवादाच्या किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखनाच्या बरोबर अपोजिट असणारी अशी ही राष्ट्रवादी इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला दिसून येते. आणि ह्या लिखाणामधून किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखनामधून आपण जर बघितलं तर आपले धर्म, भाषा, आपले संस्कृती किंवा राष्ट्रनिष्ठा इत्यादी गोष्टींची किंवा इत्यादी संकल्पनेची जपणूक केली जाते असं आपल्याला म्हणता येईल. मग राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा पहिला उद्देश जो आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये किंवा राष्ट्रवादी लेखकांनी जे भारताबद्दल लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भारतीय इतिहास आणि संस्कृतीवर परकीयांनी केलेल्या दोषारोपणाचं खंडन करणं किंवा परकीयांनी जे काय चुका झालेल्या आहेत किंवा साम्राज्यवादी दृष्टिकोनातून ज्या ब्रिटिशांनी किंवा युरोपियांनी भारताच्या इतिहासामध्ये जी काय मतं मांडलेली आहेत ती मतं पुराव्यानिशी कशा पद्धतीनं खोटी आहेत किंवा तशा पद्धतीचा तुम्ही ज्या पद्धतीने इतिहास मांडलेला आहे तो इतिहास नाहीये असं मांडण्याचं प्रमुख उद्दिष्ट ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखाचं असलेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं तर ग्रँड डफ यानं हिस्ट्री ऑफ मराठा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्यानं असं म्हटलेलं आहे की बाबा 17व्या शतकामध्ये जी काही मराठ्यांची सत्ता निर्माण झाली ती सत्ता म्हणजे किंवा मराठी सत्तेचा उदय म्हणजे एक जंगलामध्ये अचानक पेटलेला वणवा आहे. तर हे ज्यावेळेस पुस्तक पुढे आलं किंवा ग्रंथ पुढे आला त्यावेळेस त्याला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी राईज ऑफ मराठा पॉवर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये मराठा स्वराज्य किंवा मराठा राज्य निर्माण होण्यासाठी कशा पद्धतीनं 12व्या शतकापासूनच्या संत परंपरेचा प्रभाव त्याच्यावर होता किंवा त्या ज्या काही घटना त्याला कशा पद्धतीने कारणीभूत ठरल्या याची कारणमीमांसा केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं एक साम्राज्यवादी दृष्टिकोनातून जे काय लिखाण केलेलं आहे त्याला एक छेद देण्याचं काम हे राष्ट्रवादी इतिहास लेखक करत असतात. त्याचबरोबर परकीयांच्या मांडणीतून आपल्या इतिहासाबद्दल जे काय गैरसमज त्यांनी पसरवलेले आहेत ते गैरसमज दूर करण्याचं काम ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर भारतीयांच्या मध्ये निर्माण झालेला जो काही न्यूनगंड आहे तो सुद्धा संपवण्याचं काम राष्ट्रवादी इतिहास लेखक करत केलेलं आहे. त्याचबरोबर उपलब्ध साधनांचं परीक्षण आणि पुनर्मूल्यांकन करणं हे सुद्धा उद्दिष्ट ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखकाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि नेहमी आपण जर बघितलं तर नेहमीच ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी साम्राज्यवादी विचारसरणीला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. मूळतः राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा पायाच हा साम्राज्यवादी इतिहास लेखनाचा विरोध किंवा त्यांची मतं खोडून काढणं यावर असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आपल्याला माहित आहे की बऱ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भारतीय किंवा भारत म्हणून ज्यावेळेस भारतातला जनसमुदाय एकत्र येत होता त्यावेळेस भारत कधीही एक राष्ट्र होऊ शकत नाही किंवा भारत कधीही एक राष्ट्र नव्हता अशा पद्धतीची वक्तव्य करून इथल्या राष्ट्रवादाला कुठंतरी तडा देण्याचं काम त्यांनी आपल्या वक्तव्यातून केलेलं होतं. ते मत खोडून काढण्याचं काम ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य लढ्याला पूरक असं लिखाण किंवा स्वातंत्र्य चळवळ कशा पद्धतीनं पुढे जाईल आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये कसा वाढेल ह्या दृष्टिकोनातून आवश्यक लिखाण ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जी काय ब्रिटिशांकडून भारतीयांची आर्थिक लूट होत होती
मग त्यामध्ये दादाभाई नौरोजींची ट्रेन थेअरी असेल, रमेशचंद्र दत्त यांचं इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया असेल, यासारख्या ग्रंथांनी सुद्धा भर टाकलेली आपल्याला दिसून येते. आणि एक प्रकारे आर्थिक शोषण हा सुद्धा घटक राष्ट्रीयत्वाला पूरक अशा पद्धतीनं त्यांनी वापरलेला आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये प्राचीन भारताची मांडणी करणारे बरेचसे लेखक आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला राघव भांडारकर दिसतील, राधा मुकुंद मुखर्जी आहेत, काशीप्रसाद जयस्वाल आहेत किंवा एस आळतेकर आहेत. यांनी प्राचीन भारताची मांडणी राष्ट्रवादी विचारसरणीतून किंवा दृष्टिकोनातून केलेली आपल्याला दिसते. त्यांनी काय लिहिले, कोणते ग्रंथ लिहिले याच्यामध्ये मी जात नाही. मध्ययुगीन भारतामध्ये आपण जर बघितलं तर के एम अशरफ असतील, जदुनाथ सरकार असतील किंवा मोहम्मद हबीब सारखे लेखक आपल्याला दिसतात. आणि ब्रिटिश इंडियामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला रमेशचंद्र दत्त, रमेशचंद्र मुजुमदार, दादाभाई नौरोजी यांच्यासारखे लेखक आपल्याला दिसतात की ज्यांनी राष्ट्रवादी भूमिकेतून किंवा राष्ट्रवादी दृष्टिकोनातून भारतीय प्रश्नांची किंवा भारतीय इतिहासाची मांडणी आपल्याला दिसून येते. मग जशी यांची उद्दिष्ट आहेत तसंच काही दोष सुद्धा राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे आपल्याला दिसतात. त्यामध्ये विशेषतः आपलाच इतिहास असल्यामुळं जसं आपण म्हणतो की इतिहासकारानं कधीही पूर्वग्रह दूषित असू नये. इतिहासकार एखादी घटनेवर प्रकाश टाकत असताना त्याने आपले ग्रह कधीही आपल्या लिखाणामध्ये येऊ द्यायचे नसतात. परंतु ह्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की पूर्वग्रह दूषित इतिहास लेखन सुद्धा झालेलं आपल्याला दिसतं. आणि अतिरेकी राष्ट्रवादी लेखकांनी राष्ट्रवादाचं पोषण करण्यासाठी अनेक वीर पुरुषांचा गौरव करत असताना कळत न कळत जमातवादाची सुद्धा बीज इथं रोवलेली गेलेली आपल्याला दिसून येते. आता दुसरी विचारसरणी आहे ते म्हणजे केम्ब्रिज किंवा केम्ब्रिज दृष्टिकोन आपण त्याला म्हणतो. तर ह्या केम्ब्रिज दृष्टिकोनाचा उदय कशातून झालेला आहे तर साम्राज्यवादी विचार प्रणालीतून झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या ब्रिटिश लेखकांनी साम्राज्यवादी दृष्टिकोनातून भारताच्या इतिहासाची मांडणी केली आणि एक प्रकारे भारत कधीही राष्ट्र नव्हता किंवा भारतीयांना राज्य चालवण्याचे कुठलेही अधिकार नाहीत किंवा कधीही ते एकसंघ राहिले नाहीत, अशा ज्या काही मांडण्या केलेल्या आहेत त्या मांडण्या तोडण्याचं काम राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केलेलं आहे. परंतु ह्या साम्राज्यवादी दृष्टिकोनातूनच ह्या केम्ब्रिज दृष्टिकोनाचा जो काही उगम आहे किंवा विचारधारेचा जो काही उगम आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यांनी भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतातला जो काही राष्ट्रवाद आहे ही कधीच सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीची प्रतिक्रिया नव्हती. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदी किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना कोणत्याही प्रकारे, मग तो मार्ग चांगला असो किंवा वाईट असो, कोणत्याही प्रकारे त्यांना राजकीय सत्ता हवी होती. म्हणजे त्यांना ब्रिटिशांना घालून आपलं सरकार किंवा आपली राजकीय सत्ता इथं भारतामध्ये प्रस्थापित करायची होती. हा राष्ट्रवाद म्हणजे त्याला कुठला सामाजिक किंवा आर्थिक कुठला सुद्धा गंध किंवा एक त्याला सपोर्ट तशा पद्धतीचा नव्हता, अशी त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पुढे ह्या केम्ब्रिज जे काही इतिहास लेखक आहेत मग त्यामध्ये अनिल सील असतील, त्यांनी असं म्हटलेलं आहे किंवा भारताची जी काय राष्ट्रीय चळवळ आहे किंवा भारतातला जो काय राष्ट्रवाद आहे तो म्हणजे फक्त भारतातला जो काय अभिजन वर्ग आहे, ह्या अभिजन वर्गानं आपली सत्ता किंवा आपलं जे काय स्थान आहे ते आपलं स्थान टिकवण्यासाठी केलेली धडपड आहे किंवा केलेला एक प्रयोग आहे असं ते म्हणतात. म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं दिसून येईल की भारतीय राष्ट्रवादाचं मूल्यमापन करत असताना किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळीचं मूल्यमापन करत असताना केम्ब्रिज दृष्टिकोन काय मांडतो तर केम्ब्रिज दृष्टिकोन आपण जर बघितलं तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे किंवा राष्ट्रवादाकडे एक प्रकारे संकुचित वृत्तीनं पाहतो असंच आपल्याला म्हणता येईल. म्हणजे भारतीयांच्या लढ्याला काहीतरी एक विशेष महत्व आहे, त्याला सामाजिक आर्थिक असा काहीतरी पाया आहे, हे मान्य करत असताना हे केम्ब्रिज दृष्टिकोनातील लेखक मान्य करत असलेले आपल्याला दिसत नाही. त्यानंतर शेवटचा दृष्टिकोन आपण पाहणार आहोत तो म्हणजे वंचित किंवा आपण ज्याला सबाल्टन हिस्ट्री हा जो काय ट्रेड आलेला आहे, दृष्टिकोन आलेला आहे इतिहासामध्ये, ज्याला आपण वंचितांचा इतिहास म्हणतो, अँटोमिनी ग्रामची यानं हा पहिल्यांदा आणलेला आपल्याला दिसून येतो. आणि भारतामधले रणजित गुहा हे ह्या सबाल्टन म्हणजे भारतातील सबाल्टन हिस्टोग्राफीचे एक लेखक म्हणून रणजित गुहा ओळखले जातात. मग त्यामध्ये
शहीद अमीन असतील, पार्थ चटर्जी असतील किंवा डेव्हिड आर्नॉल्ड अशा लेखांनी सबाल्टर्न इतिहास लेखनाची एक वैचारिक बैठक तयार केलेली आपल्याला दिसून येते. तर सबाल्टर्नचा काय उद्देश आहे किंवा जो वर्ग आजपर्यंत इतिहासामध्ये आलेला नाहीये, म्हणजे ज्यांची दखल इतिहासानं घेतलेली नाहीये, अशा लोकांना किंवा अशा वर्गाला इतिहासामध्ये स्थान देणं किंवा एक प्रकारे त्यांना जो काय आजपर्यंत इतिहासापासून वंचित ठेवलेला आहे त्यांना इतिहासामध्ये स्थान प्राप्त करून देणं, हे एक सबाल्टर्न हिस्टोग्राफरची मेन थिअरी असलेली आपल्याला दिसून येते. तर त्यांनी भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीकडे पाहत असताना किंवा भारतीय राष्ट्रवादावर जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाकडे पाहत असताना त्यांनी काही आक्षेप आपले नोंदवलेले आहेत किंवा कशा प्रकारे भारतीय राष्ट्रवादाचं मूल्यमापन किंवा लेखन आजपर्यंत झालेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय राष्ट्राची जी काय जडणघडण आहे किंवा भारतीय राष्ट्रवादाचा विकास जो आहे हा संपूर्णपणे इथल्या अभिजन वर्गाचीच कामगिरी आहे असं लिखाण झालेलं आहे. म्हणजे असा सबाल्टर्न वाल्यांचा एक आरोप आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा एक आक्षेप आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि असं म्हणत असताना म्हणजे भारतीय राष्ट्राची जडणघडण किंवा राष्ट्रवादाची काय वाटचाल आहे यामध्ये योगदान कुणाचं आहे, तर योगदान फक्त अभिजन वर्गाचंच आहे अशी जास्त करून मांडणी झालेली आहे असा आक्षेप ह्या सबाल्टर्न इतिहास लेखकांचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ते असं म्हणतात की भारतीय राष्ट्रवादाच्या जडणघडणीमध्ये जो काय सर्वसामान्य भारतीय समाज आहे किंवा जो काय तळागाळातला माणूस आहे किंवा तळागाळातला जो काय सामान्य भारतीय आहे याचं जे काय भारतीय राष्ट्रवादामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काही योगदान आहे हे योगदान मात्र अभिजनवादी जे काही इतिहास लेखक आहेत हे इतिहास लेखक मुळीच त्यांच्या योगदानाची दखल घेत नाहीत असा सुद्धा ह्या सबाल्टर्नवाल्यांचा आक्षेप असलेला आपल्याला दिसून येतो. तर सबाल्टर्नवाल्यांची ही जी काय मांडणी आहे यातून आपल्याला एक मात्र नक्की कळतं ते म्हणजे किंवा भारतीय राष्ट्रवादामध्ये किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळ्यामध्ये फक्त अभिजन वर्गाचा समावेश नाही, फक्त अभिजन वर्गाचंच योगदान नाही, तर इथल्या सर्वसामान्य नागरिकाचं किंवा सर्वसामान्य भारतीयाचं सुद्धा योगदान आहे आणि त्याकडे अभिजनवादी इतिहास लेखकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर ते दुर्लक्ष किंवा त्यांची जी काय दुर्लक्षित जो काय त्यांचा इतिहास आहे हा उजेडात आणण्याचं काम त्या सबाल्टर्न इतिहास लेखनामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं राष्ट्रवादी इतिहास लेखन ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जास्तीत जास्त राष्ट्रवादाच्या वाढीस भूमिका किंवा तशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे, ज्याच्यामुळे राष्ट्रवादी चळवळीला एक प्रकारे सपोर्ट त्या लेखनाचा मिळत होता. परंतु त्याच्यावर असे काही जे दोष पण होते की ज्यामध्ये पूर्वग्रह दूषित किंवा आपल्या नेत्यांचीच जास्त वाहवा अशा पद्धतीचं लिखाण झालंय. दुसरा म्हणजे केम्ब्रिज मध्ये आपल्याला असं दिसून येईल की ही एक साम्राज्यवादी दृष्टिकोनातूनच याचा केम्ब्रिज विचारधारेचा किंवा दृष्टिकोनाचा उगम झाला असल्यामुळं आपल्याला त्यांनी पण भारतीय राष्ट्रवादाकडे एका संकुचित वृत्तीनंच पाहिलेलं आपल्याला दिसून येतं की बाबा हे फक्त एक अभिजन वर्गानं आपला स्थान कायम ठेवण्याचं किंवा राजकीय सत्ता मिळवण्यासाठी चालवलेला एक चळवळ आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्याकडे भारतीय राष्ट्रवादाकडे पाहिलेलं दिसतं. आणि तिसरं म्हणजे सबाल्टर्न दृष्टिकोन ज्यामध्ये भारतातील जो काही सर्वसामान्य भारतीय आहे याचं जे काय भारतीय राष्ट्रवादाच्या वाटचालीमध्ये योगदान आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काही योगदान आहे त्या योगदानाची दखल घेतली गेली पाहिजे, त्यांचं सुद्धा योगदान आहे असं मानणारा हा तिसरा सबाल्टर्न दृष्टिकोन आहे. तर बघा भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळ याला खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. आपण जर बघितलं आधुनिक भारतामध्ये भारतीय राष्ट्रवाद हा जो काही 19व्या शतकाच्या शेवटच्या 2 दशकामध्ये निर्माण झाला, विशेषतः 1895 नंतर. परंतु त्याच्या अगोदर एक महत्वाची घटना ह्या 19व्या शतकामध्ये भारतामध्ये घडलेली दिसून येते ती म्हणजे 1885 ला झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. आणि भारतीयांचे जे काही प्रश्न आहेत ते भारतीयांचे प्रश्न ब्रिटिशांकडे मांडण्यासाठी एक व्यासपीठ ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्तानं स्थापनेनं भारतीयांना मिळालेलं आपल्याला दिसतं. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर म्हणजेच
1885 नंतर 1947 पर्यंत जर आपण ह्याचा उहापोह बघितला तर आपल्याला 3 कालखंड साधारणतः दिसतात. पहिला कालखंड जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला कालखंड म्हणून ओळखला जातो 1885 ते 1905, म्हणजे हा 20 वर्षाचा कालखंड, ज्याला आपण मवाळवादी कालखंड असं पण म्हणतो. म्हणजे ज्या मवाळवादी नेते होते दादाभाई नौरोजी सारखे, यांचा वर्चस्व ह्या पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसवर असलेला आपल्याला दिसून येतो. किंवा काँग्रेसची भूमिका अशी होती की बाबा अर्ज विनंत्या या मार्गाने किंवा अशा सनदशील मार्गाने काय करणं, ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या मांडणं. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे 1905 ते 1920, ज्याला आपण टिळक युग असं पण म्हणतो, किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची दुसरी अवस्था, किंवा झालवादी कालखंड असं सुद्धा म्हणतो. म्हणजे वेगवेगळी त्याला नावं आहेत. तर हा जो काही 15 वर्षाचा कालखंड आहे 1905 ते 1920, या काळामध्ये आपण बघितलं की काँग्रेसचं नेतृत्व हे झालवाद्यांकडे आलेलं दिसून येतं. आणि सनदशील मार्गाने ब्रिटिश आपल्याला काही देणार नाहीत, तर ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेमध्ये आपण उत्तर दिलं पाहिजे, अशा विचारसरणीचा गट काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन त्यांचं वर्चस्व या काळामध्ये काँग्रेसवर असलेलं दिसून येतं. लोकमान्य टिळकांची भूमिका त्यामध्ये महत्वाची राहिलेली आपल्याला दिसून येते. आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे 1920 ते 1947, म्हणजे हा जो काही 27 वर्षाचा कालखंड आहे, हा काँग्रेसची तिसरी अवस्था, किंवा आपल्याला याला गांधी युग म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहतो. तर यामध्ये म्हणजे ज्यावेळेस 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्र जी गांधींकडे आली, ती शेवटपर्यंत महात्मा गांधींकडे राहिलेली आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल, किंवा चले जाव 1942 ची चले जाव चळवळ असेल, तर हे सर्व तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे गांधी युगामध्ये येतं. तर आपला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे झालवादी कालखंड. म्हणजे आपल्याला साधारणतः 15 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टिकोनातून ह्या 15 वर्षामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या हे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तर हाच कालखंड झालवादी कालखंड म्हणून सुद्धा आपण पाहतो. तर हा झालमतवादी कालखंड किंवा झालमतवादाच्या उदयाची नेमकं कारण काय होती, तर ज्या काँग्रेसवर पाठीमागील 20 वर्ष म्हणजे 1885 ते 1905 मवाळवाद्यांचं वर्चस्व होतं, पण 1905 नंतर झालवाद्यांचं वर्चस्व वाढायला काहीतरी कारणीभूत ठरलेली असणार. मग त्यामध्ये पहिलं कारण असं असू शकते की बाबा जे सनदशील मार्गावर मवाळवाद्यांचा किंवा मवाळवादी नेत्यांचा जो काही विश्वास होता, त्या विश्वासाला कुठेतरी ब्रिटिशांनी तडा दिलेला होता. म्हणजे वेळोवेळी मागण्या करून सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जे प्रश्न भारतीयांचे मांडलेले होते त्यावर कुठल्याही प्रकारची किंवा कोणत्याही प्रकारची दखल ब्रिटिश सरकार घेत नव्हतं. आणि त्यामुळं आता कुठेतरी ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत समजावं लागेल अशा पद्धतीचा जहाल विचार करणारे तरुण, आता सुशिक्षित तरुण काँग्रेसमध्ये वाढलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक प्रकारे ब्रिटिशांनी भारतीयांच्या मागण्यांकडे जे काही दुर्लक्ष केलं, हे सुद्धा ह्या झालमतवाद्यांच्या उदयाला कारणीभूत ठरणारे कारण आहे. त्यानंतर दुसरं ते म्हणजे आर्थिक शोषण. आता बघा 19व्या शतकामध्ये 1870, 80, 67 ला आपल्याला असं दिसून येईल की दादाभाई नौरोजींनी ड्रेन थेअरी मांडली आणि पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्यातून दर दिवसाला, मी दर महिन्याला म्हणत नाही किंवा दर वर्षाला म्हणत नाही, दर दिवसाला हजारो लाखो रुपये भारतातून इंग्लंडला जात आहेत किंवा ब्रिटिशांच्या देशात जात आहेत. आणि अशी मोठ्या प्रमाणामध्ये लूट भारताची ब्रिटिशांकडून होत आहे, हे मांडण्याचं काम दादाभाई नौरोजींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यामध्ये असं म्हटलं जातं की मोहम्मद गझनीनं ज्या काही 16-17 स्वाऱ्या केल्या, त्यामध्ये जेवढी त्यानं संपत्ती लुटली असेल त्याच्या हजारो पटीनं भारताची संपत्ती ब्रिटिश दररोज लुटत आहेत अशी मांडणी केलेली दिसून येते. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे काय भारताचं आर्थिक शोषण सुरू आहे याबद्दल ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी लिखाण करून सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यातून ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी जी काय आर्थिक लूट आहे किंवा जे काय आर्थिक शोषण आहे हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आपण त्यांना आता सनदशील मार्ग न वापरता त्यांच्याच पद्धतीचा आक्रमक मार्ग वापरला पाहिजे, ही भावना कुठेतरी ह्या कालखंडामध्ये किंवा हा प्रवाह जो आहे तो 20व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण म्हणजे 1892 चा इंडियन कौन्सिल ऍक्ट आहे.
आता ह्यामध्ये केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळामध्ये भारतीयांना समाविष्ट करून घेण्यात आलं. त्यांना एक प्रकारे जागा देण्यात आल्या. परंतु आपल्याला असं दिसून येईल की कामकाजात सहभागी होण्यासाठी काही नियम नवे लागू केले की जेणेकरून त्यांचा जास्त हस्तक्षेप राहणार नाही. जसं आपल्याला दिसून येतं की लॉर्ड लिटन किंवा ICS परीक्षेचं वय 21 वरून 19 केलं आणि ही परीक्षा आता भारतात न होता लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. म्हणजे जेणेकरून कुठल्याही भारतीयांनी त्या परीक्षा देण्याच्या भानगडीत पडू नये आणि त्यातून जास्तीत जास्त भारतीय लोक जे काय भारतीय प्रशासनामध्ये येणार होते ते येऊ नये, म्हणजे हेतू स्पष्ट होता. तशाच पद्धतीनं आपण जर बघितलं तर ह्या 1892च्या कायद्यामध्ये भारतीयांना प्रवेश दिला, आतमध्ये घेतलं, परंतु त्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी मात्र त्यांनी नवीन नियम लागू करून एक प्रकारे भारतीयांची इथे सुद्धा कोंडी केलेली आपल्याला दिसून येते. चौथं कारण आपल्याला सांगता येईल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी. आता याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ह्या युरोपियनच्या राष्ट्रवादाला किंवा साम्राज्यवादाला अनेक आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्र बळी पडलेली होती. अनेक देशामध्ये ह्यांच्या विरुद्ध चळवळी निर्माण होऊन आंदोलनं निर्माण झालेली होती. बरेचसे लोक ह्यांच्या साम्राज्याविरुद्ध उठाव करू लागले होते बऱ्याचशा देशातले, आणि त्याचा कळत नकळत प्रभाव हा भारतावर सुद्धा होत होता. म्हणजे याच काळामध्ये आपल्याला दिसून येईल की चीनमध्ये बॉक्सर बंड झालं होतं, इजिप्तमध्ये चळवळ सुरू होती, आयर्लंडमध्ये ब्रिटिशांविरुद्ध चळवळ सुरू होती. आणि याचबरोबर 1905 ला जागतिक लेवलला एक अशी घटना घडली की ज्यामुळे भारतीयांचं मनोबल वाढलेलं आपल्याला दिसून येतं की बाबा अतिशय आकाराने छोट्या असणाऱ्या, क्षेत्रफळानं छोट्या असणाऱ्या जपान सारख्या देशानं बलाढ्यासारख्या देशाचा पराभव केला. त्यातून ही एक प्रेरणा मिळाली किंवा एक छोटा देश सुद्धा एका बलाढ्य राष्ट्राचा जर पराभव करू शकत असतील तर आपण ब्रिटिशांना का हाकलून देऊ शकत नाही, असा विचार सुद्धा पुढे ह्या काळामध्ये 20व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये आलेला आपल्याला दिसून येतात. दुसरं कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती वेळी ब्रिटिशांचं असणारं जे काय अन्यायकारी धोरण आहे, ते अन्यायकारी धोरण सुद्धा ह्या आपल्याला जहाल महत्वाच्या उदयाला कारणीभूत ठरलं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बऱ्याचदा 1896-97 ला जो काही दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची शेतसारा माफी न देता पूर्णपणे शेतसारा वसूल करण्याचं काम ह्या ब्रिटिश सरकारनं केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तसं म्हटलं तर कोल्हापूरच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शाहू महाराज नुकतेच गादीवर आलेले होते 1894 ला, आणि अगदी 4-5 वर्षामध्येच त्यांना दुष्काळ आणि प्लेग या संकटांना, नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळेस सुद्धा संस्थानामध्ये शाहू महाराजांनी दुष्काळ वाचून कोणीही भूक बळी जाऊ नये यासाठी विविध उपाययोजना केलेल्या दिसतात. परंतु ब्रिटिश भारतामध्ये मात्र जे काही ब्रिटिश भारताचा प्रदेश आहे त्यामध्ये मात्र कुठलीही सूट शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यातून अनेक शेतकरी देशोधडी लागलेले आपल्याला दिसून येतात आणि लोक आता ब्रिटिशांच्या विरुद्ध जाऊन अगदी उघडपणे झाडमध्ये त्यांच्या विरुद्ध बोलू लागले किंवा उघडपणे बोलू लागलेले आपल्याला दिसून येतात. तर हे सुद्धा कारण एक त्यांचा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस ज्या पद्धतीनं त्यांनी इथल्या जनतेवर अत्याचार केला हे सुद्धा कारण ठरलेलं दिसून येतात. त्यानंतर लॉर्ड कर्झन जर आपण बघितलं 1899 ते 1905 या 6 वर्षाच्या काळामध्ये तो व्हाईसरॉय म्हणून आलेला होता आणि त्यानं अनेक जे काही कायदे केले त्या कायद्यातून आपल्याला असं दिसून येईल की भारतीयांचा अधिकार त्यांना अधिकाधिक संकुचित करण्याचं किंवा त्याच्यावर एक प्रकारे मुंडन घालण्याचं काम ह्या लॉर्ड कर्झननं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये घडलेली सर्वात महत्वाची घटना म्हणजे बंगालची फाळणी, जी आपण पुढे विस्तारानं पाहणार आहे. तर त्यामुळं मात्र भारतीयांचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष वाढलेला आपल्याला दिसतो. आणि यातूनच पुढं आपण जर बघितलं तर 20व्या शतकामध्ये झाड विचाराचं जे काही नेतृत्व आहे ते भारतामध्ये उदयाला आलेलं आपल्याला दिसून येतं. लाल बाल पाल ही जी काय त्रिसूत्री आहे किंवा तिघांची जी काही जोडी आहे त्यामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल यांचं नेतृत्व 20व्या शतकाच्या सुरुवातीला खूप प्रभावी ठरलेलं आपल्याला दिसून येतं. लोकमान्य टिळकांनी एक आक्रमक राष्ट्रवाद किंवा एक आक्रमकपणे भाषण किंवा एक झाल लेखन करून इथल्या लोकांमध्ये एक प्रकारे राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करण्याचं किंवा देशातील सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. लोकमान्य टिळकांनी आपल्या मराठा आणि केसरी या वृत्तपत्रामधून, बिपिनचंद्र पाल यांचं न्यू इंडिया असेल किंवा लाला लजपतराय यांचं ट्रिब्यून, हे जे काय वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रामधून त्यांनी अतिशय कडक शब्दामध्ये ब्रिटिशांच्या भारतातील कारभाराविषयी एक टीकेची झोड
ह्या राज्यकर्त्यांवर लादण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यातून लोकांच्या मध्ये राष्ट्राविषयी किंवा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आपल्याला दिसून येतात. दुसरा महत्वाचा घटक आहे किंवा 20व्या शतकामधली घटना आहे ती म्हणजे बंगालची फाळणी. आता बंगालची फाळणी करत असताना कर्जनना एक प्रशासनाच्या दृष्टीनं सोयीचं व्हावं म्हणून बंगालची फाळणी केली असं कारण दिलं, परंतु वास्तविकता पाहिली किंवा आपण जर पाहिलं तर त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडून एक प्रकारे भारतीयांचं धार्मिक तत्वावर विभाजन करण्याचं काम या बंगालच्या फाळणीने केलेलं आपल्याला दिसून येतं. तर आता ह्या बंगालची फाळणी किंवा बंगालच्या फाळणीनंतर जे काही वंगभंग आंदोलन झालं किंवा जे पुढं स्वदेशी चळवळ टिळकांनी सुरू केली ही आपण पाहणार आहोत. तर बंगाल एक भारतातला समृद्ध प्रांत असलेला आपल्याला दिसतो. आपण जर बघितलं तर ब्रिटिशांनी जे काय हॅलो बोलू शकते ना मध्ये मी सॉरी डिस्टर्ब केलं. हा बोला की. हा सर मी भाग 1चा इतिहासचा सेमिस्टर दुसऱ्या ह्याचा टॉपिक सांगताय का तुम्ही? हो, बंगालची फाळणी त्यातला दुसऱ्या प्रकरणातला दुसरा पॉइंट बी पॉइंट सांगतोय मी. सेमिस्टर दुसऱ्याच आहे ना पण सगळे इतिहास भाग 1चा? काय आवाज येत नाही मॅडम तुमचा. सेमिस्टर 2चा आहे. हो, सेमिस्टर 2चा आहे. ओके सर. ना सेमिस्टर 1 मध्ये पण असे पॉइंट होते ना म्हणून म्हटलं की कन्फर्म तोच आहे ना म्हणजे नाही सेमिस्टर 2चाच आहे आणि हा तुम्हाला कंपल्सरी आहे. नॅशनल मुवमेंट इन इंडिया असं त्याचं नाव आहे. येस सर. सॉरी सर मी थँक्यू सर. हो ओके. तर बंगालची फाळणी बघा 20व्या शतकामध्ये भारतीयांच्या जहालवादी नेतृत्वाला एक प्रकारे निमित्त देणारा असं म्हणू शकतो आपण आणि दुसऱ्या प्रकारे ब्रिटिशांचा इथं जो काय कारभार चालला होता हम करो सो कायदा याला कुठंतरी खोडा घालण्याचं कामच लॉर्ड कर्झनने केलं असं आपल्याला म्हणता येईल. तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून बंगालची फाळणी करत आहोत असं ज्यावेळेस त्यानं जाहीर केला पहिला बंगाल फाळणीचा ठराव मांडला तो म्हणजे 3 डिसेंबर 1903 ला. म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे 2 विभाग त्याचे करण्यात आले. त्यामध्ये कोणकोणते भाग होते किती क्षेत्रफळ होते यामध्ये मी जाणार नाही, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष फाळणीची घोषणा जुलै 1905 मध्ये कर्झनने केली त्यावेळेस मात्र बंगाल बरोबर संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध सभा निदर्शनं मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेली आपल्याला दिसतात. त्याचबरोबर तेव्हापासून आपण जर बघितलं तर एक प्रकारे बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी संपूर्ण बंगालमधील लोक रस्त्यावर अक्षरशः ब्रिटिशांच्या विरोधात आलेले दिसून येतात. प्रत्यक्ष फाळणीच्या अधिकृत घोषणा ब्रिटिशांकडून 16 ऑक्टोबर 1905 ला झालेली आपल्याला दिसून येते, परंतु ठराव पास झाल्यापासून किंवा ठराव मांडल्यापासून म्हणजे 1930 पासून 16 ऑक्टोबर 1905 पर्यंत आपण जर बघितलं तर बंगालच्या फाळणीला विरोध करणाऱ्या जवळजवळ 2000 सभा बंगालमध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. आणि 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस बंगालमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. या दिवशी गंगा नदीच्या काठी अनेक बंगाली लोक जमलेले आपल्याला दिसून येतात आणि सर्वांनी एकमेकांना राख्या बांधून एक एकतेचं दर्शन घडवलेलं आपल्याला दिसून येतं आणि ह्यातूनच एक ब्रिटिशांच्या विरोधातलं हे जे काय आंदोलन आहे ते अधिक तीव्र होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या आंदोलनाचं नेतृत्व बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, मोतीलाल घोष, गुरुदास बॅनर्जी, रवींद्रनाथ टागोर, आनंद मोहन बोस, बिपिन चंद्र पाल, अरविंद घोष यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिशांकडून लाभलेली जी काही सर पदवी आहे ही बंगालच्या फाळणीचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी परत केलेली आपल्याला दिसते. विशेषतः टिळकांच्या जी काही चतुसूत्री होती स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ह्यामध्ये सुद्धा ह्या चतुसूत्रीचा वापर सुद्धा ह्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंगाली लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्याला असं दिसून येईल की बंगालचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र होत होतं. ब्रिटिश पोलीस हे आंदोलन दडपण्यासाठी दडपशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवर अन्याय अत्याचार किंवा एक प्रकारे दडपशाहीच्या मार्गाने हे आंदोलन दडपू पाहत होते. परंतु ह्याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की नोव्हेंबर 1905 ला लॉर्ड कर्झन हा व्हाईसराय पदावरून आपल्या मायदेशी गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि कर्झन नोव्हेंबर 1905 ला इंग्लंडला गेल्यानंतर कर्झनच्या जागी लॉर्ड मिंटो हा आलेला आपल्याला दिसतो व्हाईसराय म्हणून. तर त्याने सुद्धा कर्झन प्रमाणे ही फाळणी रद्द करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला आपल्याला दिसून येतो. परंतु ज्यावेळेस 1911 ला
लॉर्ड हार्डिंग हा जो काय जेव्हा गव्हर्नर जनरल बनला त्यावेळेस मात्र युरोपमध्ये एक युद्धाचं वातावरण निर्माण होत होतं. आपल्याला माहित आहे की 1914 ते 1919ला पहिलं जागतिक महायुद्ध झालं आणि त्याची पार्श्वभूमी ही 1910 पासूनच तयार होऊ लागलेली आपल्याला दिसते. तर कुठंतरी भविष्यात युद्ध झालंच तर भारतीय आपल्या बाजूने उभं राहावेत म्हणून भारतीयांच्या मदतीची खूप आवश्यकता ब्रिटिशांना होती आणि शेवटी ब्रिटिश युवराजाच्या वाढदिवसाचं निमित्त साधून दिल्ली इथं जो काय कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेस 1911ला बंगालची फाळणी रद्द करत आहोत अशा प्रकारचं आव्हान किंवा अशा प्रकारची घोषणा लॉर्ड हार्डिंग याने केलेली आपल्याला दिसून येते. आता 1905ला जी बंगालची फाळणी ब्रिटिशांनी जाहीर केली होती ती 1911ला म्हणजे आफ्टर 6 इयर्स 6 वर्षांनी रद्द केली. तर ह्या सर्व काळात म्हणजे ह्या काळामध्ये बंगालमध्ये सुरू असलेलं वंगभंग आंदोलन, संपूर्ण देशातून ह्या फाळणीचा झालेला विरोध, ह्या सर्व घटना ज्या आहेत ह्या घटना फक्त तात्पुरत्या राहिलेल्या नाहीत. याचा पुढच्या कालखंडामध्ये किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीला या बंगालच्या फाळणीचा एक प्रकारे काय झाला फायदा झाला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एक प्रकारे जे काही हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचा जो काही ब्रिटिशांचा प्रयत्न होता तो इथं हाणून पडलेला आपल्याला दिसून येतं. कारण एकमेकांना राख्या बांधून एक एकतेचं दर्शन त्या बंगाली लोकांनी तिथं घडवलेलं आपल्याला दिसून येतं आणि संपूर्ण ताकदीनिशी विरोध करून ही फाळणी किंवा ब्रिटिशांना आपला निर्णय हा जो काय आहे तो मागे घ्यावा लागला आणि एक प्रकारे हा संपूर्ण भारतीयांचा एक प्रकारे विजय होता असं आपल्याला म्हणता येईल. आता ब्रिटिश सरकारचा जो काही पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं म्हणजे बंगालची फाळणी रद्द केल्याच्या काळामध्ये किंवा 1905 ते 1911 या काळामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर स्वदेशी चळवळ जी आहे ती स्वदेशी चळवळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जे काय झालवादी नेते होते किंवा टिळक असतील यांनी स्वदेशी चळवळीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचं लोकमान्य टिळकांचं वाक्य आपल्याला माहित आहेच किंवा स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. ह्या पद्धतीनं आक्रमकपणे ब्रिटिशांवर तुटून पडण्याचं काम लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एक स्वदेशी चळवळीची जी काय इथं सुरुवात झाली त्यामध्ये जी काय चतुसूत्री होती स्वराज्य म्हणजे टिळकांनी स्वराज्याची खूप व्यापक एक व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. स्वराज्य म्हणजे आपलं शासन आहे जिथं व्यक्तीला राजकीय असतील आर्थिक असतील सामाजिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि असं स्वातंत्र्य असेल तरच पर्यायानं त्या समाजाची प्रगती होते आणि समाजाची प्रगती झाली तरच राष्ट्राची प्रगती होती अशी त्यांची स्वराज्याची व्याख्या होती. स्वदेशी आता ह्या स्वदेशी चळवळीमुळे आपल्याला असं दिसून येईल की ब्रिटिशांच्या कराच्या पॉलिसीमुळं किंवा टॅक्स गोळा करण्याच्या पॉलिसीमुळं जे भारतीय उद्योग देशोधडीला लागलेले होते त्यांना एक ऊर्जित अवस्था ह्या स्वदेशी चळवळीमुळे मिळालेली आपल्याला दिसून येते. किंवा परकीय मालावर बहिष्कार टाकायचा आणि भारतीयांनी आपल्या देशामध्ये झालेला जसं आपण आता मेड इन इंडिया हे जे काय सुरू आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला इथं टिळकांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतंय किंवा स्वदेशीच कापडाचा किंवा स्वदेशीच वस्तूंचा आग्रह भारतीयांनी धरावा आणि मग ह्या मालातून जे काय पैसा ब्रिटिशांना मिळतोय तो एक प्रकारे कुठे आर्थिक पुंजी जी मिळते आहे ती कुठेतरी कमी होईल आणि बरोबर ब्रिटिशांच्या आर्थिक नाड्या काय होतील तिथं कापल्या जातील आणि मग त्यांना आपल्याला काहीतरी सुधारणा किंवा एक प्रकारे आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करावा लागेल. अशा पद्धतीनं हा स्वदेशीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. बहिष्कार तर स्वदेशी बरोबरच बहिष्कार म्हणजे परकीय मालावर बहिष्कार कुठल्याही प्रकारे परकीय मालांची गोळी करणं परकीय कुठल्याही वस्तू न वापरणे अशा प्रकारे एक प्रकारे आर्थिक कोंडी ब्रिटिशांची करण्याचं काम ह्या स्वदेशी आंदोलनातून झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण आता ब्रिटिशांची जी काही शिक्षण पद्धती आहे ती एक प्रकारे पाश्चात्य धार्जिणे आहे किंवा एक कारकून निर्माण करणारी आहे ज्यातून कुठलेही राष्ट्र उभारणीचे किंवा राष्ट्रीयत्वाचे संस्कार येणाऱ्या पिढीवर होत नाहीत तर त्याच्याऐवजी एक राष्ट्राभिमान वाढेल अशा पद्धतीने किंवा एक प्रकारे स्वावलंबी तरुण निर्माण होतील अशा प्रकारच्या शाळा महाविद्यालये आपणच सुरू करावे आणि त्यातून एक राष्ट्रीय आराखडा तयार करून इथल्या येणाऱ्या पिढ्याला राष्ट्रीय शिक्षण देण्यात यावं अशा पद्धतीचा एक कलम ह्या स्वदेशी चळवळीतला असलेला आपल्याला दिसून येतं. आता ही चतुसूत्री पुढं
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पुढच्या टप्प्यावर फार उपयोगी पडलेली आपल्याला दिसून येते. महात्मा गांधींनी सुद्धा पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर स्वदेशी बहिष्कार यासारख्या ह्या तत्वाचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढचा जो आपण जर बघितलं तर ह्या स्वदेशी किंवा बहिष्कार चळवळीचा नेमका परिणाम काय झाले, तर ह्याला चांगला प्रतिसाद भारतीयांच्यातून मिळालेला आपल्याला दिसतो. आणि ह्या चांगल्या प्रतिसादामुळे एक प्रकारे भारतीय मालाचा खप जो आहे तो खप वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1905 ला एकट्या अहमदाबाद मध्ये फक्त 32 भारतीय गिरण्या होत्या, कापड गिरण्या. त्या 1910 मध्ये म्हणजे अगदी 5 वर्षामध्ये त्यांची संख्या 52 वर गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जे उद्योग भारतीय उद्योग डबघाईला आलेले होते त्याला एक प्रकारे या आंदोलनानं ऊर्जित अवस्था आली असं आपल्याला म्हणता येईल. आता पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस 1907 ला काँग्रेसचं अधिवेशन सुरत या ठिकाणी झालं, रासबिहारी घोष या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस काय झालेलं आहे किंवा काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. जहाल आणि मवाळ असे 2 गट काँग्रेसमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतं. खरं तर ही भारतीय राष्ट्रीय आंदोलनातील एक दुर्दैवी घटना आपल्याला म्हणता येईल किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीनं एक अहितकारक अशी घटना होती. परंतु ती घडलेली आपल्याला आहे आणि ती मान्य वास्तव आपल्याला स्वीकारायला पाहिजे. तर ज्यावेळेस हा काँग्रेस दुभंगली 1907 ला सुरत अधिवेशनामध्ये, त्यावेळेस मात्र हा कार्यक्रम जो आहे चतुसूत्री कार्यक्रम हा काँग्रेसचा कार्यक्रम बनलेला आपल्याला दिसून येतो. आणि ब्रिटिशांच्या राजकीय आणि आर्थिक साम्राज्यवादाला आव्हान देण्याचं काम ह्या स्वदेशी चळवळीनं केलं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे होम रूल चळवळ. आता होम रूल ही मूळतः पाश्चात्य संकल्पना आहे, म्हणजे युरोपातून आपल्याकडे आलेली आपल्याला दिसून येते. तर होम रूल म्हणजे काय, तर स्वतःच्या देशाचा कारभार स्वतः पाहिजे. म्हणजे भारत देश असेल तर भारताचा कारभार भारतीयांनीच पाहिला पाहिजे, अशा पद्धतीची व्याख्या करणारी ही होम रूल शब्द आहे किंवा होम रूल चळवळ आहे. तर ही होम रूल चळवळ पहिल्यांदा आयर्लंड मध्ये सुरू झाली आणि भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारची चळवळ सुरू व्हावी असं मत डॉक्टर एनी बेझंट यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आता एनी बेझंट आपल्या सर्वांना परिचित असतीलच, तरी सुद्धा थोडं सांगतो की एनी बेझंट ह्या भारतामध्ये येऊन इथं एक प्रकारे प्राचीन भारतीय धर्म किंवा भारतीय भाषा, तत्वज्ञान याचा अभ्यास करत होत्या आणि धर्म आणि शिक्षण यामध्ये त्यांचं कार्य होतं. परंतु 1910 नंतर त्या राजकारणामध्ये सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं. तर भारतीय भाषेमध्ये होम रूलचा अर्थ काय, तर होम रूलचा अर्थ स्वराज्य असा अर्थ लोकमान्य टिळक आणि एनी बेझंट यांनी लावलेला आपल्याला दिसतो आणि त्यांच्या माध्यमातूनच होम रूल लीगची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर आपल्याला असं दिसून येईल की डिसेंबर 1915 मध्ये पुणे या ठिकाणी आपल्या सहकार्यांची बैठक टिळकांनी बोलवली होती आणि याच ठिकाणी त्यांनी होम रूल लीग स्थापन करण्याची संकल्पना आपल्या सहकार्यांबरोबर बोलून दाखवली, ज्यावर बराच विचार विनिमय सुद्धा झालेला होता. आणि शेवटी पुढं 28 एप्रिल 1916 ला बेळगाव इथं झालेल्या परिषदेमध्ये होम रूल लीगची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर जोसेफ बॉस्टिपा हे लीगचे अध्यक्ष होते, तर न.चि. केळकर हे सचिवपदी नियुक्त केलेले होते. आणि लीगचं प्रमुख कार्यालय कुठलं राहील, तर पुणे राहील. अनेकांनी टिळकांना ह्या होम रूल लीग मध्ये साथ दिली आणि होम रूल लीग ही राष्ट्रसभेच्या म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्याला पूरक असंच कार्य करेल असं टिळकांनी जाहीर केलेलं होतं. आणि टिळकांनी आपली वाणी आणि लेखणी याचा जोरकस एक प्रकारे वापर करून होम रूल लीगचा जोरदार प्रचार केला. टिळकांची लोकप्रियता या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या प्रचारामुळं अगदी एप्रिल 1917 मध्ये म्हणजे एका वर्षामध्ये जवळजवळ 14,000 युवकांनी या लीगचं सदस्यत्व पत्करलेलं आपल्याला दिसून येतं. तर आता एनी बेझंट ह्या अगोदरच आपल्याला दिसून येईल की थिओसॉफिकल सोसायटी जी काय 1893 ला स्थापन झाली होती त्याच्या माध्यमातून धार्मिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये कार्यरत होत्या. त्यानंतर 1914 मध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आपल्याला दिसतं. त्याच वर्षी त्यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया नावाची 2 वृत्तपत्र सुरू केली आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी भारताला साम्राज्याअंतर्गत स्वशासन मिळवून देण्याचा आपला हेतू आहे हे स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. काँग्रेस अंतर्गत सुद्धा एक होम रूल गट स्थापन करण्याचा त्यांचा इरादा होता किंवा तशी इच्छा होती असलेली आपल्याला दिसून येते. आता टिळकांनी महाराष्ट्रामध्ये
ह्या होम रूल लीगचा जोरदार प्रचार केला, तर मध्य भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये अॅनी बेझंट यांनी ह्या चळवळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसून येतं. तर ह्याची उद्दिष्ट काय होती, तर भारतीय जनतेला त्यांच्या राजकीय हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्याचबरोबर लोकांना संघटित करणे, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे. बघा, पूर्ण स्वराज्य नव्हे, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे आणि स्वराज्य मिळेपर्यंत आपली जी काही चळवळ आहे ती अतिशय गतिशीलपणे चालवणे. आता होम रूल लीगचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. लंडनमध्ये सुद्धा त्याची शाखा स्थापन झाली आणि होम रूल लीगच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खरा फायदा काय झाला असेल, तर भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न किंवा भारतीयांच्यावर जी काय ब्रिटिशांची दडपशाही चालू आहे, हे विवेचन किंवा ही वस्तुस्थिती जागतिक स्तरापर्यंत नेण्याचं काम कोणी केलं असेल, तर ती होम रूल लीगनं मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपल्याला असं दिसून येईल की याचाच एक भाग म्हणून मॉन्टेग्यूनं 20 ऑगस्ट 1917 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अशी घोषणा केली की लवकरच भारतीयांना एक जबाबदार शासन पद्धती देण्याचा ब्रिटिशांचा विचार असून ते स्वतः लवकरच भारतात येतील आणि तसं पद्धतीनं जबाबदार शासन पद्धतीची घोषणा करतील. आता हे कोणाचं यश होतं, तर ह्याचं यश आपल्याला होम रूल लीगला द्यावं लागेल. आणि पुढे आपल्याला माहित आहे की 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा भारतामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या चळवळीचा परिणाम काय झाला, तर लोकमान्य टिळकांबरोबरच पुन्हा एकदा जहालवाद्यांचा काँग्रेसवर प्रभाव ह्या चळवळीमुळे वाढला. त्याचबरोबर जे काय मरगळलेल्या अवस्थेत असणारे जे काय सर्वसामान्य जे काही लोक आहेत, त्यांच्यामध्ये एक स्वातंत्र्य लढण्याचं चैतन्य निर्माण करण्याचं काम या होम रूल लीगने केलेलं आपल्याला दिसतं. होम रूल लीग भारताच्या अनेक भागामध्ये पोहोचली. अनेक भागातील लोक ह्या होम रूल लीगमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या प्रवाहामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात आणि एक लढाऊ फळी निर्माण करण्याचं काम ह्या होम रूल लीगने केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॅरिस्टर जिनांनी सुद्धा ह्या होम रूल लीगला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम एकत्र आलेले आपल्याला दिसून येतो आणि त्यातूनच ब्रिटिशांवरचा दबाव सुद्धा वाढलेला दिसतो. या आंदोलनामध्ये विशेषतः देशातील तरुण पिढी अधिक सक्रिय झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच मॉन्टेग्यूला भारताला आता जबाबदार शासन पद्धती दिली पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. हे यश होम रूल लीगचं असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु 1918 नंतर म्हणजे 1914 ते 1917 या 3 वर्षामध्ये यशाच्या उच्च शिखरावर असणारी होम रूल लीग 1918 नंतर मात्र ती अस्ताकडे किंवा ऱ्हासाकडे तिची वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये मॉन्टेग्यूचा जो काय अहवाल आला त्यावरून अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये मतभेद झाला. त्याचबरोबर जहालमतवादी विचारसरणीच्या तरुणांचं म्हणणं असं होतं की आपल्याला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य नको आहे, तर आपल्याला पूर्ण स्वराज्य हवं आहे. म्हणजे अशा प्रकारचं ह्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्य जे किंवा साम्राज्याअंतर्गत स्वशासन ही जी काय भूमिका अॅनी बेझंट यांची होती ती जहालवाद्यांना न पटण्यासारखी होती. त्यावरून ही संघर्ष झालेले आपल्याला दिसून येतं आणि शेवटी आपल्याला असं दिसून येईल की 1920 ला जे काही 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व काय झालेलं आहे, एक प्रकारे गांधीजीकडे आलेलं आहे. होम रूल लीगचं अध्यक्षपद पण हे पुढच्या काळामध्ये गांधीजीकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं आणि अशा प्रकारे होम रूल लीग ही 1918 नंतर अस्ताला आलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे टिळक असेपर्यंत ह्या होम रूल लीगनं भारतीय राष्ट्रवाद किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जास्तीत जास्त भारतीयांचा समावेश करून घेण्यासाठी किंवा भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा एका दोघाचा नसून संपूर्ण भारतीयांचा आहे हे लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम ह्या होम रूल लीगने केलं असं आपल्याला म्हणता येईल. तर हा जो काही दुसरा टॉपिक आहे एकूणच जहालवाद्यांचा कालखंड 1905 ते 1920 ह्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येईल की भारतीयांच्या मध्ये एक प्रकारे आपल्या आक्रमक वाणीनं आणि आपल्या आक्रमक लेखणीतून एक आक्रमक राष्ट्रवाद निर्माण करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल. ह्या जहालवादी नेत्यांमुळेच किंवा त्यांच्या दबावामुळेच बंगालमध्ये जी काय फाळणीची घोषणा केली होती ती ब्रिटिशांना बंद करावी लागली.
होम रूल लीगमुळं किंवा होम रूल लीगमुळं जो काय भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, त्याची दखल घेऊन मॉन्टेग्यूला जबाबदार शासन पद्धती आता लवकरच आम्ही भारतीयांना देणार आहोत असं घोषित करावं लागलं आणि पुढे 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा अंमलात आला. हे पूर्णपणे ह्या झालमतवाद्यांचं किंवा झालवादी विचारसरणीच्या नेत्यांचं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ही जी काही 20व्या शतकातील जो काही पहिलं 15 वर्षाचा कालखंड आहे किंवा 2 दशक आहेत, ह्या 2 दशकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वसामान्य लोक, तरुण यांचा सहभाग वाढवून एक प्रकारे भारतीय चळवळ किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र करण्याचं काम ह्या झालवाद्यांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे आपलं ते म्हणजे गांधी युग 1920 ते 1947, 27 वर्षाचा कालखंड त्यामध्ये आहे. तर बघा 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन झालं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं जे काय नेतृत्व आहे ते गांधींकडे आलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हिंद स्वराज. आता गांधीजींनी जे काही संवाद स्वरूपामध्ये हिंद स्वराज ही जी काही पुस्तिका लिहिलेली आहे त्यामागे नेमका दृष्टिकोन काय होता, तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महात्मा गांधी भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी घ्यायच्या अगोदर कुठे होते, तर आफ्रिकेमध्ये होते. आणि ह्या आफ्रिकेमध्ये आपल्याला असं दिसून येईल की महात्मा गांधींनी टॉलस्टॉय, प्लूटो यासारख्या तत्वज्ञानी म्हणजे अतिशय तत्वज्ञानी अशा तात्विक लोकांच्या ग्रंथाचा परामर्श घेऊन 1908 ला ही हिंद स्वराज ही पुस्तिका लिहिलेली आपल्याला दिसते. तर हिंद स्वराज लिहिण्यामागं महात्मा गांधींचा हेतू काय फक्त भारताला स्वातंत्र्य मिळवणे हा नव्हता, तर एक प्रकारे आधुनिक सभ्यतेचा त्याग करून द्वेषाऐवजी प्रेमाची शिकवण देणं, पाशवी बळाचा अहिंसक पद्धतीने सामना करण्यासाठी आत्मबळ उभा करणे. म्हणजे आपण पुढच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की महात्मा गांधींनी जिथं हिंसा होईल तिथं आपलं आंदोलन स्टॉप केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढं असहकार चळवळीमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं एक परमोच्च बिंदूवर किंवा मोठ्या प्रमाणामध्ये असहकार चळवळीला भारतीयांचा पाठिंबा असताना सुद्धा केवळ आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहायचं म्हणून महात्मा गांधीने असहकार चळवळ स्थगित केलेली दिसून येते. म्हणजे एक अहिंसक मार्गाने लोकांच्या मध्ये जी काही हिंसावादी राजवट आहे तिला विरोध करण्याचं आत्मबल जे आहे ते आत्मबल निर्माण करणं हा सुद्धा ह्या हिंद स्वराज लिहिण्यामागं उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. तर महात्मा गांधी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेतून ट्रान्सवाल शिष्टमंडळासोबत इंग्लंडला गेले होते त्यावेळेस तिथं अनेक भारतीयांना भेटले, इंग्रज लोकांना भेटले आणि त्यावरून त्यांनी मग भेटल्यानंतर त्यांनी स्वराज्य, भारतीय स्वराज्य, स्वातंत्र्य आणि संस्कृती या विषयावर विचार विनिमय केला आणि सखोल ह्यावर विवेचन करून 1908 साली इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेकडे बोटीतून परतताना गुजराती भाषेमध्ये एक प्रकारे संवाद स्वरूपामध्ये ही हिंद स्वराज पुस्तिका लिहिली आणि ही पुस्तिका जी आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये तत्कालीन इंडियन ओपिनियन नावाचं जे काही साप्ताहिक चालत होतं त्या साप्ताहिकामध्ये लेखमाला पद्धतीनं प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसून येते. तर भारतामध्ये ब्रिटिशांचा जे काही हिंसावादी धोरण, दडपशाही धोरण होतं किंवा ब्रिटिश साम्राज्यवाद होता त्याला एक उत्के त्यांच्या विचाराला, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील बरोबर त्याच विचाराच्या वर्गाला उत्तर म्हणून ह्या पुस्तिकेची निर्मिती गांधीजींनी केलेली आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये एकूण 20 प्रकरणाचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर स्वराज्य म्हणजे काय, तर स्वतःचे राज्य, त्याचबरोबर सत्याग्रह, आत्मबळ किंवा दयाबळ हे होय. तर त्यांचं स्वराज्य त्यांना फक्त राजकीय स्वरूपाचं नको होतं, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वराज्य मिळालं असं नव्हे, तर ते आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक स्वरूपाचं सुद्धा असलं पाहिजे असं त्यांना स्वराज्य अपेक्षित होतं. महात्मा गांधी म्हणतात की आपल्यावर आपलंच राज्य चालवणं म्हणजे स्वराज्य होय. म्हणजे आपल्यावर कुणाचं राज्य पाहिजे, तर आपलंच पाहिजे, तेच खरं स्वराज्य. आणि ते स्वराज्य आपल्या हातामध्ये असलं पाहिजे. प्रत्येकाला या स्वराज्यामध्ये समाविष्ट होण्याचा, चालवण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण कुणाचेही गुलाम राहता कामा नये, अशी एक स्वराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींची असलेली आपल्याला दिसून येते. तर त्यांनी बऱ्याचशा ह्या 20 प्रकरणामध्ये मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पुढारी, त्यानंतर मावळवादी
नेत्यांची भूमिका, झाडवाद्यांच्या आंदोलने यावर सुद्धा त्यांनी परामर्श केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पहिल्या 3 प्रकरणामध्ये त्यांनी बंगालच्या फाळणीपर्यंतचा मागोवा घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर गांधीजींनी असं एक म्हटलेलं आहे, एक महत्वाचं आहे ते म्हणजे हिंद स्वराज्यामध्ये. आता हिंद शब्द आल्यामुळं काहींना त्याला काही धार्मिक ढाचा आहे का किंवा धार्मिक टच आहे का असं मनात शंका काहींच्या येऊ शकते. तर असं काही नव्हतं. हिंद स्वराज्य म्हणजे धर्माधिष्ठित किंवा सांप्रदायिक राष्ट्रवाद नव्हे आणि ते गांधीजींना अगदी कटाक्षाने आणि कठोरपणे टाळलेलं आपल्याला दिसतं. एका राष्ट्रीयत्वासाठी किंवा एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी एकाच धर्माचे लोक असले पाहिजेत हे त्यांना मान्य नव्हतं. धर्म ही बाब सामूहिक नसून व्यक्तिनिष्ठ बाब आहे आणि जितक्या व्यक्ती तितके धर्म असू शकतात. प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की राष्ट्र ही मुळातच संकल्पना कशी आहे, काल्पनिक समूह जीवन आहे. जसं मी तुम्हाला आता सुरुवातीला एक नाव दिलं होतं किंवा बेनेडिक्ट ॲडसन, इमॅजिन्ड कम्युनिटीज, तोच संदर्भ इथं गांधीच्या हिंद स्वराज्यामध्ये पण येतो की राष्ट्र ही मुळातच कशी आहे, काल्पनिक समूह जीवन अशी संकल्पना आहे आणि एकत्र राहण्याचा सामूहिक संकल्प हाच खरा राष्ट्रीयत्वाचा गुण आहे. आणि त्यामुळं हिंद स्वराज्यामध्ये किंवा राष्ट्रवादामध्ये कुठेही त्यांनी धर्माधिष्ठित किंवा सांप्रदायिक राष्ट्रवाद ह्या संकल्पनेचं कुठेही त्यांनी एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो त्याला दुजोरा किंवा त्याचं एक पॉडकास्ट केलेलं आपल्याला दिसून येत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब आहे असं त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसतंय. तर ह्या हिंद स्वराज्यामध्ये आपण जर बघितलं तर स्वराज्य मिळवण्यासाठी म्हणजे ब्रिटिशांकडून भारताची मुक्तता करण्यासाठी किंवा त्यांच्या तावडीतून आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी कोणत्या कृती करता येतील याची यादीच हिंद स्वराज्यामध्ये किंवा ह्या हिंद स्वराज्य पुस्तकाच्या शेवटी महात्मा गांधींनी दिलेली आपल्याला दिसून येते. आणि ते असं म्हणतात की इंग्रजांशी माझं काही वैर नाहीये, तर त्यांच्या सभ्यतेशी त्यांच्या संस्कृतीशी माझं वैर आहे. स्वराज्य मिळवण्यासाठी हे माझं जीवन मी समर्पित करत आहे आणि तसंच माझ्या अंतरात्म्याची साक्ष आहे. म्हणजे मी माझं जीवन स्वराज्य मिळवण्यासाठी समर्पित करावं असंच मला माझा अंतरात्मा सांगत आहे. अशा पद्धतीची मांडणी त्यांनी शेवट करताना या पुस्तकाचा केलेला आपल्याला दिसून येतो. तर महात्मा गांधीजीची जी काही हिंद स्वराज संकल्पना आहे ही एक प्रकारे एक आदर्श राज्य पद्धती आहे ज्यामध्ये त्यांनी अहिंसेला महत्व दिलेलं आहे, त्याचबरोबर सत्यवचनाला महत्व दिलं आहे, नीतिमत्तेला महत्व दिलेलं आहे, आत्मसंयमाला महत्व दिलं आहे, स्वनियंत्रणाला महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा गुणांचा समाज हिता अपेक्षित महात्मा गांधींना आहे. आणि एक प्रकारे पाश्चात्यांची चांडाळ आणि भोगवादी संस्कृती नाकारून आपली ग्रामीण खेडी प्रधान भारतीय संस्कृती त्यांनी या हिंद स्वराज्यामध्ये केंद्रीभूत केलेली आपल्याला दिसून येते. जसं आपण म्हणतो की खेड्याकडे चला असं कुणी म्हटलंय तर गांधींनी म्हटलेलं आहे आणि ते त्यांच्या हिंद स्वराज्यामध्ये सुद्धा आपल्याला वाचल्यानंतर दिसून येतात. तर एक प्रतिष्ठापूर्ण आणि शांततामय जीवनाचा पुरस्कार ह्या हिंद स्वराजमध्ये महात्मा गांधींनी केलेला आपल्याला दिसून येतो. मुठभर शहरांपेक्षा 7 लाख खेड्यांचं ग्रामराज्य त्यांना आदर्शवत वाटतं आणि भारताच्या राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ते भारताच्या प्राचीन सभ्यतेला सुद्धा महत्व देतात आणि ब्रिटिशांच्या भारतावरील आक्रमणाला ते सांस्कृतिक आक्रमक म्हणून पाहत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा एक प्रकारे हिंद स्वराज्यामधून त्यांनी आपली राष्ट्राविषयीची स्वराज्याविषयीची जी काही भूमिका आहे ती भूमिका ह्या हिंद स्वराज्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते जी आदर्श तत्वावर आधारलेली आहे. त्यानंतर यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे खिलाफत आणि असहकार चळवळ. आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आपल्याला असं दिसून येईल की 1919ला खिलाफत चळवळीची सुरुवात झाली आणि पुढे 1920ला असहकार चळवळीची सुरुवात झाली. आता पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस 1914 ते 1919 या 5 वर्षाच्या काळामध्ये पहिलं जागतिक युद्ध झालं त्यावेळेस एक प्रकारे नवीन राजकीय ध्रुवीकरणाला सुरुवात झाली. म्हणजे 2 गट निर्माण झाले. म्हणजे संपूर्ण जग आपल्याला असं दिसून येईल की 2 गटामध्ये विभागलेलं आपल्याला दिसतंय आणि एक प्रकारे राष्ट्रवादाचा जोर सर्वच वसाहतीक राष्ट्रांमध्ये इथं वाढलेला दिसतो. आणि त्यातूनच आपल्याला असं दिसून येईल
की ह्या काळामध्ये ब्रिटिशांनी काही असे धोरणं भारतामध्ये राबवली की ज्यामध्ये भारतीयांचा असंतोष वाढला. मग त्या 1919 मध्ये रौलट ऍक्ट त्यांनी पारित केला, ज्यामध्ये कोणत्याही भारतीयाला शस्त्र बाळगण्याची परवानगी नव्हती. त्याचबरोबर कुठल्याही भारतीयाला विना चौकशी तुरुंगात टाकण्याची ब्रिटिशांना परवानगी मिळालेली होती. त्याचबरोबर कुठल्याही संस्थाची विना परवानगी झाडाझडती घेण्याचा अधिकार ह्या रौलट ऍक्ट नुसार ब्रिटिशांना मिळू लागले. आणि ह्यातूनच देशभर एक ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष उसळलेला आपल्याला दिसून येतो. पंजाबमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं झाली आणि ह्या निदर्शनामध्ये ह्या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी सभा घेण्यास किंवा मोठ्या जमावाने एकत्र येण्यास ब्रिटिशांनी बंदी घातलेली होती. परंतु ह्या ब्रिटिशांच्या धोरणाला, कायद्याला न जुमानता 13 एप्रिल 1919ला अमृतसर मधल्या जालियनवाला बागेमध्ये एक जाहीर सभेचं आयोजन केलेलं आपल्याला दिसून येतं. चारही बाजूनं बंदिस्त असणाऱ्या आणि एकच प्रवेशद्वार असणाऱ्या या बागेमध्ये जवळजवळ 9-10 हजार लोक जमा झालेले आपल्याला दिसून येते. आणि ह्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की जनरल डायर यानं ज्या पद्धतीनं ह्या जालियनवाला बागेमध्ये गोळीबार केला, ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की मोठ्या प्रमाणामध्ये लोक मरण पावले, बरेच जण जखमी झाले आणि ह्या क्रूर कृत्याचा ब्रिटिशांच्या सर्व स्तरामधून काय झाला, मोठ्या प्रमाणामध्ये निषेध झालेला आपल्याला दिसून येतात. आणि शेवटी जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनतेनं आणि काँग्रेसनं केली. त्याचबरोबर सरकारचं याकडे दुर्लक्ष होतंय म्हटल्यावर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला आणि शेवटी जनतेचा वाढता दबाव पाहून ब्रिटिशांनी काय केलं, लॉर्ड हंटर कमिशनची नेमणूक केली. किंवा काय इथं जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये नेमकं काय झालं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ब्रिटिशांनी बरोबर लॉर्ड हंटर कमिटीनं जो काय अहवाल दिला त्यामध्ये पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर ओल्डवायर, जनरल डायर आणि सरकार यांना निर्दोष ठरवण्यात आलं. फक्त जनरल डायरला त्याच्या पदावरून दूर करण्यात आलं. म्हणजे एक प्रकारे ह्या हंटर कमिशननं सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचवलेलं आपल्याला दिसतंय. म्हणून आपल्याला असं दिसून येईल की ह्या काळामध्ये आणखीनच ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांचा जो काय असंतोष आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो. आता खिलाफत चळवळीच्या रूपाने एक नवीन प्रवाह भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये समाविष्ट झाला असं म्हणता येईल. की नवसुशिक्षित मुस्लिम तरुण वर्ग जो आहे तो अधिकाधिक जहाल आणि राष्ट्रवादी विचारांचा बनलेला होता. आपल्याला माहित आहे त्यामध्येच लखनौ करार झालेला होता हिंदू मुस्लिम ऐक्याचा. याच काळामध्ये 1916लाच जहाल आणि मवाळ जी 1907 ला फूट पडली होती ते सुद्धा एकत्र आलेले आपल्याला दिसतात. तर रौलट कायद्याविरोध हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलन निदर्शनामध्ये सामील झालेले दिसून येतात. त्यामध्ये कट्टर आर्य समाजवादी स्वामी श्रद्धानंद यांनी दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये जाऊन उपदेश करण्यास त्यांना सांगितलं. तर मुस्लिम धर्मीय डॉक्टर सैफुद्दीन यांनी अमृतसरमधील त्यांना शीखांच्या सुवर्ण मंदिराच्या चाव्या देण्यात आल्या आणि एक प्रकारे ब्रिटिशांच्या दडपशाही विरुद्ध एवढ्या मोठ्या तीव्र भावनेनं हिंदू मुस्लिम एकत्र आलेले आपल्याला दिसतात. तर तत्कालीन काळामध्ये तुर्कस्तानचा जो काय सुलतान होता हा एक प्रकारे जगभरातील मुस्लिमांचा धर्मप्रमुख म्हणून ओळखला जातो, ज्याला इस्लामी परंपरेमध्ये खलिफा असं म्हटलं जातं. तर पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आणि जर्मनीच्या बाजूने लढत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्यावेळेस या युद्धाची अखेर झाली त्यावेळेस खलिफाची किंवा एक प्रकारे तुर्की साम्राज्याचं विभाजन होणार नाही त्यामुळे काय झालं आहे खलिफा तुर्कस्तान की त्यांच्या गादीला कुठलाही धक्का जो काय पॅरिसचा शांतता तह झाला किंवा पॅरिसच्या शांतता परिषदेमध्ये इंग्लंड आणि फ्रान्सच्या सत्ताधीशांनी ह्या तुर्कस्तानचे तुकडे करून ते आपापसामध्ये वाटून याची सत्ता ती त्यांनी नाही. त्यामुळं मुस्लिमांना दिलेल्या आश्वासनाचा ब्रिटिश पंतप्रधान
नेतृत्वाखाली खिलाफत कमिटीची स्थापना करून सर्व देशभर ब्रिटिशांचा निषेध करण्यासाठी खिलाफत चळवळीचं आयोजन केलेलं आपल्याला दिसून येतं. नोव्हेंबर 1919 मध्ये दिल्ली इथं अखिल भारतीय खिलाफत परिषदेचं अधिवेशन भरवून ब्रिटिश सरकारनं आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर सरकारला मुस्लिमांचं जे आतापर्यंत सहकार्य राहिलेलं आहे ते सहकार्य मागे घेण्यात येईल किंवा काढून घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात येईल. तर ह्या खिलाफत चळवळीमुळे काय झालं, तर खिलाफत चळवळीमुळे देशामध्ये काय झालं की हिंदू आणि मुस्लिम हे दोघं ऐक्याच्या भावनेनं ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्र आले आणि मुस्लिमांना सुद्धा आता कळून चुकलं होतं की ब्रिटिशांवर विश्वास ठेवण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाहीये, म्हणजे ब्रिटिश हे शब्द पाळणारे नाहीये, तर आपण हिंदू बांधवांबरोबर इथं सुद्धा भारतामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलं तरच ते भारतामधून जाऊ शकतात. त्या कामी आपण इथं सर्व समाजाबरोबर राहिलं पाहिजे. तर ह्यामुळं एक प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य वाढण्यामध्ये मदत झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर दुसरा म्हणजे असहकार चळवळ. आता असहकार चळवळ 1920 ला सुरू झाली, परंतु असहकार चळवळीच्या आधी रौलट ऍक्ट असेल ज्यामध्ये भारतीयांच्या अधिकारावर गदा आली होती, पंजाब मधले लष्करी कायदे कडक असणारे कायदे असतील, ह्यामुळे एक प्रकारे भारतीयांचा रोष ब्रिटिशांचा वरचा वाढत होता आणि ह्याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर 1920 मध्ये कलकत्ता इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरलं. 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन झाल्यामुळं या संपूर्ण आंदोलनाची जी काही सूत्र आहेत ती सूत्र महात्मा गांधीकडे आलेली होती आणि डिसेंबर 1920 ला जे काही काँग्रेसचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरलं त्या ठिकाणी सर्वानुमते असहकाराचा ठराव मंजूर झाला आणि आता ब्रिटिशांच्या विरुद्ध असहकार चळवळ करायचं हे एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या असहकार चळवळीचा नेमका कार्यक्रम काय होता, तर महात्मा गांधीजींनी हा कार्यक्रम सांगितलेला आहे किंवा हिंदी लोकांनी म्हणजेच भारतीय लोकांनी ज्या काही ब्रिटिशांच्या नोकऱ्या स्वीकारलेल्या आहेत त्या सर्व नोकऱ्यांचा राजीनामा द्यावा, त्या नोकऱ्या त्याग कराव्या. त्याचबरोबर ज्या काही ब्रिटिशांनी एखाद्या व्यक्तीला त्याच्या विशेष कलागुणाच्या बद्दल ज्या काही पदव्या दिल्या आहेत, ज्या काही देणग्या दिल्या आहेत त्या पूर्णपणे काय कराव्या, त्याचा त्याग करावा, त्या ब्रिटिशांना परत कराव्या. त्याचबरोबर ज्या काही ब्रिटिशांनी खोललेल्या सरकारी शाळा किंवा महाविद्यालय आहेत यावर बहिष्कार टाकून एक प्रकारे राष्ट्रीय प्रकारच्या शाळा किंवा महाविद्यालये स्थापन करावीत. त्याचबरोबर वकिलांनी किंवा न्यायालयात आपले तंटे सोडवण्यासाठी जनतेने न जाता एक आपल्या आपल्या ठिकाणीच लवाद नेमून काय करावे, परस्परातील तंटे सोडवावेत. म्हणजे जी काय ब्रिटिशांची न्यायदान ही आहे सिस्टीम आहे त्याला कुठंतरी ब्रेक लागावा. कायदे मंडळाच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यावर भारतीयांनी बहिष्कार टाकावा, कोणीही मतदान करू नये, परकीय मालावर बहिष्कार टाकावा आणि खादीचा प्रचार आणि प्रसार करावा. म्हणजे खादी हे आपलं वस्त्र आहे आणि त्या खादीचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केला पाहिजे आणि 1 कोटी रुपये टिळक स्वराज्य फंड म्हणून गोळा करावा. तर हे डिसेंबर 1920 ला नागपूर या ठिकाणी जो काय ठराव अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये असहकारचा जो काय ठराव झाला त्यामध्ये स्वराज्य हेच आता राष्ट्रीय चळवळीचं ध्येय ठरवण्यात आलं आणि हे स्वराज्य मिळवण्यासाठी अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला पाहिजे किंवा अवलंबावा असं सुद्धा ठरलेलं दिसतं. तर असहकार चळवळीची वाटचाल कशी झाली, तर 1 ऑगस्ट 1920 ला महात्मा गांधींनी गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहून काही मागण्या त्यांच्याकडे केलेल्या दिसतात, परंतु त्या मागण्यांकडे पूर्णपणे ब्रिटिश गव्हर्नरनं काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी आपल्या मागण्याची दखल घेत नाहीत. हे पाहून गांधीजींनी असहकार चळवळीची घोषणा केलेली दिसते. तर पहिलं होतं त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांवर बहिष्कार, त्याचबरोबर न्यायालयावर बहिष्कार, त्याचबरोबर परदेशी कपड्यांची होळी आणि खादीचा प्रचार आणि प्रसार, त्याचबरोबर सरकारी पदव्या आणि मानचिन्हाचा पूर्णपणे त्याग करायचा. कुणीही सरकारी पदव्या किंवा मानचिन्ह आपल्याकडे ठेवायचे नाही, ते ब्रिटिशांना परत करायचे. त्याचबरोबर याच काळामध्ये 17 नोव्हेंबरला ब्रिटिश राजपुत्र
प्रिन्स ऑफ वेल्स हे भारत भेटीवर आले होते. तर त्यावेळेस ह्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या सभेवर सर्व लोकांनी भारतीयांनी बहिष्कार टाकला आणि मुंबईत ते ज्यावेळेस आले त्यावेळेस निदर्शनं करण्यात आली, हरताळ पाळून त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि आपल्याला असं दिसून येईल की देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या असहकार चळवळीला पाठिंबा मिळालेला दिसतो. खादीचा प्रसार असेल, सूत कताई असेल, परदेशी मालावर किंवा कपड्यावर बहिष्कार असेल, त्याचबरोबर दारूंच्या दुकानावर निदर्शने, स्वदेशीचा प्रसार, राष्ट्रीय शाळांची स्थापना, राष्ट्रीय शिक्षण इत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये ह्या असहकार चळवळीच्या कालखंडामध्ये हाती घेतलेले आपल्याला दिसून येतात. ह्या आंदोलनाचा किंवा असहकार चळवळीला जो काय भारतीयांचा मिळणारा वाढता पाठिंबा आहे, हा पाहून ब्रिटिशांनी एक प्रकारे भारतीयांची किंवा ह्या चळवळीमध्ये सहभागी लोकांची धरपकड सुरू केलेली आपल्याला दिसून येते. ही चळवळ दडपशाही मार्गाने पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. अनेक ठिकाणी त्यांनी लाठीचार्ज, गोळीबार यासारखे प्रकार सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. हजारो चळवळीतील स्वयंसेवकांना पकडण्यात आलं आणि एक प्रकारे शांततामय मार्गाने सुरू असणारी ही चळवळ तिला एक हिंसात्मक स्वरूप येऊ लागलं आणि यातूनच 5 फेब्रुवारी 1922 ला उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी ह्या असहकार चळवळीला हिंसक वळण लागलं. शांततेने एक मिरवणूक चालली होती स्वयंसेवकाची आणि त्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि ह्या गोळीबारानं संतप्त होऊन संतप्त जमावातील लोकांनी पूर्णपणे पोलीस स्टेशनच किंवा पोलीस कचेरीच पेटवून दिलेली आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये जवळजवळ 21 पोलीस आणि एक फौजदार मृत्युमुखी पडले. आणि गांधीजींनी या हिंसक पद्धतीने किंवा जी काय हिंसात्मक घटना घडली त्यामुळे गांधीजी व्यथित झाले आणि त्यांनी त्या घडलेल्या घटनेमुळे जी काय असहकार चळवळ संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रचंड तिला प्रतिसाद होता, त्या बंद करण्याची किंवा स्थगित करण्याची घोषणा केली. आणि 18 फेब्रुवारी 1922 ला महात्मा गांधींनी आपण असहकार चळवळ स्थगित करत आहोत अशी घोषणा केली. तर ह्या असहकार चळवळीचं मूल्यमापन काय, तर एका वर्षामध्ये स्वराज्य असा निर्धार करून महात्मा गांधींनी ही चळवळ सुरू केली होती, परंतु 1922 पर्यंत ते साध्य झालं नाही. परंतु गांधीजींनी ही चळवळ अचानक स्थगित केल्यामुळं अनेक लोकांचा, अनेक नेत्यांचा भ्रमनिरास झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मोतीलाल नेहरू असतील, चित्तरंजन दास असतील, मौलाना आझाद किंवा सुभाषचंद्र बोस किंवा लाला लजपत राय असतील इत्यादी नेत्यांना महात्मा गांधींनी जी काही चळवळ अशा पद्धतीनं स्थगित केली ते काय आवडलेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळेच ह्या सभेअंतर्गत 1923 ला चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी 1923 ला स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे असहकार चळवळ पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही. तरी या चळवळीमुळं भारतीय राष्ट्रीय चळवळीला एक प्रकारे जनआंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालं. मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीमध्ये विद्यार्थी असतील, स्त्रिया असतील, कामगार असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढचं महात्मा गांधींचं आंदोलन होतं असहकार चळवळीनंतर, ते म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. आता आपल्याला माहित आहे की असहकार चळवळीनंतर मोठं आंदोलन हे सविनय कायदेभंगाचं होतं. तर सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं नेमकं उद्दिष्ट काय होतं, तर गांधीजींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जे काय पत्र पाठवलं होतं पुढच्या काळामध्ये ते सुद्धा ब्रिटिशांनी बेदखल केलं. आणि शेवटी एक प्रकारे ब्रिटिशांनी केलेले जे काही कायदे आहेत ते कायदे आपण काय करायचं, सत्याग्रह करून मोडून काढायचं, अशा प्रकारे या सविनय कायदेभंग चळवळीची भूमिका होती. म्हणजे ब्रिटिश तुमच्यावर अनेकांनी कायदे लादतील, परंतु तुम्ही त्यांना अहिंसात्मक मार्गाने त्याच्यावर सत्याग्रह करून ते कायदे मोडायचे, अशी एक डेफिनेशन ह्या सविनय कायदेभंग चळवळीची होती. आणि ह्या चळवळीची सुरुवात 12 मार्च 1930 ला आपल्या 78 सहकार्यासह गुजरातमधील दांडी या ठिकाणाहून किंवा साबरमती आश्रमातून महात्मा गांधी यांनी केलेली आपल्याला दिसून येते. अनेक ठिकाणी वाटेमध्ये महात्मा गांधींना या चळवळीमध्ये, ज्याला आपण दांडी यात्रा म्हणतो, की
भरपूर लोकांचा, हजारो लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला. दांडी यात्रेनं संपूर्ण भारतभर एक चैतन्यमय वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालेलं दिसून येतं. जवळजवळ 240 मैलाचा प्रवास करून 6 एप्रिल 1930 ला गांधीजी आणि त्यांच्या सहकार्याने दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन मिठाचा सत्याग्रह सुरू केला. अनेक ठिकाणी मीठ तयार करून त्याचा जाहीर निलाव समुद्र किनारी होत होता. चोरून सुद्धा मीठ विक्री होत असलेली आपल्याला दिसते. तर गुजरातमधील सुरत जिल्ह्यामध्ये धारासाना सत्याग्रह आपल्याला माहित आहे. तर येथील मिठागरावर कायदेभंग करण्याचा निर्णय झाला. त्याच पूर्वी 4 मे 1930 ला महात्मा गांधींना अटक झालेली आपल्याला दिसते. तरी सुद्धा त्यांचे सहकारी सरोजी नायडू असतील, मणिलाल गांधी असतील, यांनी धारासाना सत्याग्रहात उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येतं. हजारो लोकांनी पोलिसी दडपशाहीला भीक न घालता अगदी निर्भयपणे या कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्राचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील शिरोडा आणि मुंबईतील वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिठाचा सत्याग्रह झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढे एक आलं किंवा जंगल सत्याग्रह. आता काय भारताची भौगोलिक परिस्थिती काय समान नाहीये, त्यामध्ये आपल्याला विविधता दिसत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मीठ नाहीये तर अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही तर अशा ठिकाणी लोकांनी काय करायचं, जंगल सत्याग्रह करायचा आणि जंगल सत्याग्रहाच्या मार्फत ब्रिटिशांचे कायदे मोडायचे. तर हे जंगल सत्याग्रह काय होते, तर सरकारी कर न भरता जंगलामधील गवत कापून आणणे, त्याचबरोबर लाकूड जंगलातलं तोडून आणणे, आपल्या जंगलामध्ये आपली जी काही जनावर आहेत ती कुठलाही कर न देता चरायला सोडून देणे, अशा प्रकारे भारतातील बऱ्याचशा ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेले आपल्याला दिसून येतात. ज्याचा उद्देश एकच होता की ब्रिटिशांचे कायदे पाळायचे नाहीत, ब्रिटिशांचे कायदे संसदशीर मार्गाने मोडायचे. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा जिल्ह्यातलं बिळाशी, रायगड जिल्ह्यात चिरनेर, अहमदनगर जिल्ह्यात मांगी, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील बागलाण इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल सत्याग्रह झालेले आपल्याला दिसतात. विशेषतः डोंगरी भागातील लोकांचा ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे ह्या सविनय कायदेभंगामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. परंतु सरकारनं शेवटी आपला जो काही दडपशाहीचा मार्ग आहे तो दडपशाहीचा मार्ग अवलंबलेला दिसतो. कारण सविनय कायदेभंगाची चळवळ ही अतिशय तळागाळापर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसून येते. आता बिळाशी आपल्या जवळच आहे, आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे तिथं स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा त्या भागातील लोकांनी एक प्रकारे ब्रिटिशांच्या कायदे मोडण्याचा किंवा ब्रिटिशांना विरोध म्हणून तो बिळाशी सत्याग्रह केला. मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग त्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. तर ह्या सविनय कायदेभंगाचा चळवळ सुरू असतानाच आपल्याला असं दिसून येईल की सायमन कमिशन जे 1928 ला भारतामध्ये आलेलं होतं, तर त्याचा अहवाल जाहीर झालेला होता. आणि ह्या अहवालावर चर्चा करण्यासाठी 1930 ला नोव्हेंबर 1930 ला पहिली गोलमेज परिषद लंडन या ठिकाणी आयोजित केली होती. मात्र काँग्रेसने या परिषदेवर, पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. मात्र मुस्लिम लीग, हिंदू महासभा किंवा काही संस्थांनी या परिषदेमध्ये सहभागी झालेलं होतं. परंतु भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जी मुख्य संघटना होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हिनंच ह्या पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकल्यामुळं यातून फारसं काही निष्पन्न झालेलं नाही. शेवटी सरकारनं काँग्रेसनं ह्या परिषदेमध्ये, गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि त्यातून गांधी आयर्विन करार झाला. मार्च 1931 ला तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन आणि गांधीजी यांच्यामध्ये एक करार झाला जो गांधी आयर्विन करार म्हणून ओळखला जातो. तर या करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घ्यावी, त्याचबरोबर सरकारनं जे काही राजकीय कैदी आपल्या तुरुंगामध्ये डांबलेले आहेत त्यांची सुटका करावी, सरकारनं मीठ तयार करायला जनतेला परवानगी द्यावी, दारू आणि अन्य नशिली जी काही दुकानं आहेत तिथं शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा किंवा निदर्शने करण्याला सरकारनं परवानगी द्यावी आणि ह्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसनं सहभागी व्हावं, असं एक ठराव किंवा एक प्रकारे ह्या करार झालेला दिसतो. तर गांधी आयर्विन करारामुळे गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ स्थगित केली आणि सप्टेंबर 1930 मध्ये जी काही लंडन इथं जी काही भरलेली
दुसरी गोलमेज परिषद आहे, सॉरी 31ला, तर गांधीजी ह्या परिषदेला हजर राहण्यासाठी लंडनला गेले. परंतु गांधीजींना त्या गोलमेज परिषदेमध्ये एक अशी मागणी केली होती की जी मागणी ब्रिटिशांनी अमान्य केली. तर ती मागणी अशी होती की भारताला आता जबाबदार शासन पद्धती ब्रिटिशांनी दिली पाहिजे. परंतु ही मागणी ब्रिटिशांनी अमान्य केल्यामुळं महात्मा गांधी पुन्हा डिसेंबर 1931ला भारतामध्ये परत आले आणि त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या काळामध्ये लॉर्ड आयर्विन नंतर आलेला जो काय व्हायसराय होता लॉर्ड विलिंग्डन यानं ही चळवळ दडपून टाकण्यासाठी अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना अटक केली. हजारो जे काय या चळवळीमध्ये ऍक्टिव्ह स्वयंसेवक होते त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं आणि काँग्रेस ही एक बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलं. सरकारने विशेष वटहुकूम काढून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला. हजारो लोकांच्या चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांच्या मालमत्ता जप्त केल्या. राष्ट्रवादी विचाराची जी काय वृत्तपत्र होती, जी काय मासिक साप्ताहिक होती, यांच्यावर सुद्धा निर्बंध लादले गेले. परंतु अशा परिस्थितीमध्येच ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यानं जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932ला जाहीर केला आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली. तर या निवाड्याविरुद्ध गांधीजींनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या सविनय कायदेभंग चळवळीकडे दुर्लक्ष झालं आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला 25 सप्टेंबर 1932ला आणि एक प्रकारे हितच सविनय कायदेभंग चळवळीचा सुद्धा शेवट झाला असं आपल्याला म्हणता येईल. आता जातीय निवाड्यामुळे किंवा त्याच्यानंतर झालेल्या पुन्हा करारामुळे गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला वाहून घेतलेलं दिसून येतं. त्यासाठी त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते आणि एक प्रकारे आपल्याला असं दिसून येईल की ह्या काळामध्ये जे काही सविनय कायदेभंग चळवळ आहे तिचा जो काही जोर आहे तो कमी होऊ लागलेला आपल्याला दिसतो. तर आता सविनय कायदेभंगाचा नेमकं फलित काय किंवा त्याचं महत्व काय, तर सविनय कायदेभंग चळवळीमुळे जरी स्वातंत्र्याचं ध्येय भारतीय नेते किंवा भारतीय गाठू शकले नसले तरी स्वातंत्र्याच्या दिशेनं टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून आपल्याला सविनय कायदेभंग चळवळीकडे पाहता येईल. स्वातंत्र्याची चळवळ ह्या सविनय कायदेभंग चळवळीमुळं एक प्रकारे खेडोपाडी कामगार लोक असतील, शाळकरी मुलं असतील, स्त्रिया असतील यांचा सहभाग वाढण्यासाठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. आणि या चळवळीच्या तीव्रतेमुळेच सरकारला भारतीयांना सुधारणेचा किंवा जबाबदार शासन पद्धतीसाठी भारतीयांना सुधारणा देतोय म्हणून 1935चा कायद्याच्या दिशेनं पावलं उचलावी लागलेली आपल्याला दिसतात. हे खऱ्या अर्थाने ह्या सविनय कायदेभंग चळवळीचं फलित होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर ह्यातली पुढची चळवळ आहे ती म्हणजे 1942 ची चळवळ. आता आपल्या सर्वांना माहित आहे की चले जाओ चळवळ का महात्मा गांधी किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना सुरू करावं लागली, तर सरकारनं प्रत्येक वेळेस भारतीयांच्या मागण्याला एक प्रकारे खो घालण्याचं काम केलेलं दिसून येतं. जनतेचा रोष हळूहळू ब्रिटिशांच्या बद्दल वाढत होता. याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली होती. म्हणजे 1939ला जागतिक पातळीवर दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि त्याचे शेवट आपल्याला माहित आहे 1945ला झाला. आणि याच काळामध्ये 1942ला चले जाओ आंदोलनाची घोषणा महात्मा गांधींनी केलेली होते. तर जनतेचा रोष पण वाढलेला होता. क्रिप्स योजना जी 44ला आलेली होती त्या सुद्धा भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेली होती. याच काळामध्ये सुभाषचंद्र बोस किंवा आझाद हिंद सेना जे आहे यांचा सुद्धा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटी 8 ऑगस्टला आपल्याला असं दिसून येईल की मुंबई इथल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट 1942ला काय झालंय, छोडो भारतचा एक ऐतिहासिक ठराव काँग्रेसने मंजूर केला. आणि त्यावेळेस उपस्थित समुदायासमोर गांधीजींनी असं म्हटलंय की मी स्वातंत्र्यासाठी आता अधिक काळ वाट पाहू शकत नाही. मी आणखी वेळ घालवला तर जगाचा अंत होईपर्यंत थांबावे लागेल आणि त्यासाठी मी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि दिस इज द लास्ट स्ट्रगल इन माय लाईफ, म्हणजे हा जो काही संघर्ष आहे हा माझ्या जीवनातील शेवटचा संघर्ष असेल. आता आम्ही अधिक काळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहू शकत नाही. त्यामुळं
सर्व शक्तीनिशी सर्व जनतेनं या चळवळीमध्ये ह्या सरकारविरुद्ध लढा द्या, अशा प्रकारे गांधीजींनी जनतेला करा किंवा मरा असा संदेश दिला आणि ब्रिटिशांना चालते व्हा किंवा भारत सोडून निघून जा असा निर्वाणीचा इशारा सुद्धा दिलेला आपल्याला दिसून येतो. आता 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गावल्या टेम्पोन ही घोषणा झाली चले जाव चळवळीची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला खऱ्या अर्थानं आंदोलनाला सुरुवात होणार होती. परंतु ब्रिटिशांनी ह्या चळवळीचा जोर वाढू नये म्हणून 8 ऑगस्टच्या रात्रीच महात्मा गांधी यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात टाकलेलं आपल्याला दिसतं. काँग्रेसला बेकायदेशीर घोषित करून काँग्रेसची जी काही बँकेतली खाती आहेत ती सर्व गोठवण्यात आली आणि काँग्रेसशी संलग्न असणाऱ्या सर्व संघटनावर सुद्धा बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. आता त्यानंतर ब्रिटिशांनी कुठलंही प्रमुख नेत्यांना अटक केल्यानंतर अगदी पाशवीबळाचा वापर करून हे आंदोलनात दडपण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी लाठीमार, गोळीबार, त्याचबरोबर सामूहिक शिक्षा लोकांना देणं, मोठ्या प्रमाणामध्ये दंड ठोठावणं, त्याचबरोबर एक प्रकारे लोकांना निशस्त्र करणं, स्त्रियांची विटांबना करणं, अशा पद्धतीनं दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. या आंदोलनामध्ये सुमारे 10,000 लोक मृत्युमुखी पडले, 60,000हून अधिक लोकांना अटक झाली, तर त्यातील 26,000 लोकांना अतिशय कठोर मधल्या कठोर शिक्षा ब्रिटिशांनी दिल्या, तर 18,000 लोकांना जवळजवळ त्यांनी स्थानबद्ध केलेलं आपल्याला दिसतं. तर या चळवळीला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला माहित आहे की 42च्या चळवळीनंतरच पुढं 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर ह्या चळवळीचं वैशिष्ट्य म्हणजे काय, सर्व प्रमुख नेत्यांना अटक केलेली असताना सुद्धा सर्वसामान्य जनतेनं ही तिथल्या स्थानिक नेतृत्वानं ही चळवळ चालवली आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध एक जोरदार असा लढा ह्या छोडो भारत आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि ह्या चळवळीमुळेच पुढच्या काळामध्ये 47ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि खऱ्या अर्थानं ही शेवटचीच चळवळ ठरली असं आपल्याला म्हणता येईल. तर हा झाला मेन प्रवाह, म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काँग्रेस आणि गांधी किंवा झाल नेते हा मेन प्रवाह झाला. परंतु भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये फक्त ज्या पद्धतीनं काँग्रेसचं योगदान आहे त्याचबरोबर काही इतर संघटनांचं, इतर विचारसरणीच्या लोकांचं किंवा इतर क्रांतिकारी संघटनांचं सुद्धा योगदान आहे आणि त्यासाठीच आपल्याला स्वातंत्र्य चळवळीतील इतर प्रवाह सुद्धा 4थ्या टॉपिक मध्ये पाहायचा आहे. तर त्यामध्ये क्रांतिकारी चळवळी, आता बघा ब्रिटिशांनी 1757ला पहिल्यांदा प्लासीची लढाई केली, 1764ला बक्सरची लढाई केली आणि पहिलं बस्तान किंवा आपली सत्ता बंगालमध्ये स्थापित केली. तर ह्याच बंगालमध्ये आपल्याला असं दिसून येईल की एक क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं. तर ह्याच बंगालमध्ये अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र असा लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये अशा काही संघटना सुद्धा बंगालमध्ये कार्यरत होत्या, क्रांतिकारी संघटना, ज्यामध्ये युगांतर समिती होती, जिची स्थापना 1906 मध्ये अरविंद घोष, अश्विनी दत्त यांनी केलेली दिसून येते. त्यांनी सशस्त्र क्रांतीच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी युगांतर नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं. त्यांच्या पुढं रशियन क्रांतिकारकांचा आदर्श असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर अनुशीलन समिती नावाची एक संघटना होती, जी बंगालमधली पहिली क्रांतिकारी संस्था म्हणून ओळखली जाते. तर ह्या फक्त ढाका या शहरामध्ये ह्या अनुशीलन समितीच्या जवळजवळ 500 शाखा होत्या. तर तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करून त्यांना संघटित करणं, तरुणांना शस्त्रास्त्र वापरण्याचं प्रशिक्षण देणं आणि जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांचं खून करणं अशी ह्या अनुशीलन समितीचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी ज्या पद्धतीनं 30 एप्रिल 1908ला लॉर्ड किंग्सफोर्ड बंगल्यामधून गाडी येत किंग्सफोर्डची गाडी येत असताना त्याचीच गाडी समजून त्याच्यावर बॉम्बस्फोट केला, परंतु त्या गाडीमध्ये 2 ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या, ज्यामध्ये किंग्सफोर्ड नव्हता. आणि प्रफुल्ल कुमार यांनी हे समजल्यानंतर काय झालं, स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. तर खुदिराम बोस, ज्यांचं वय अवघं 15 वर्ष होतं, यांना ब्रिटिशांनी पुढच्या काळामध्ये फाशी दिलेली दिसते.
त्यानंतर दुसरे एक सूर्यसेन नावाचे क्रांतिकारक बंगालमध्ये होऊन गेले, ज्यांनी चितगाव कट आपल्याला परिचित आहे. तर ते मास्तरदा म्हणून बंगालमध्ये प्रसिद्ध होते. तर चितगाव कटामध्ये क्रांतिकारकांनी ज्या पद्धतीनं 18 एप्रिल 1930 ला ब्रिटिशांच्या चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करून तेथील ब्रिटिशांची शस्त्र आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि याच वेळी सूर्यसेन यांनी क्रांतिकारी सरकार स्थापन झाल्याची घोषणा केली. तर चितगाव गटातील क्रांतिकारकांची सरकारनं, ब्रिटिश सरकारनं धरपकड करून त्यांच्यावर खटले दाखल केले आणि हेच खटले चितगाव कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे. 16 फेब्रुवारी 1933 ला सूर्यसेन यांना ब्रिटिशांनी अटक केली आणि 12 जानेवारी 1934 ला त्यांना फाशी दिली आपल्याला दिसते. म्हणजे सूर्यसेन यांचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. त्याचबरोबर बंगालमधील स्त्रियांचा सुद्धा क्रांतिकारी कार्य त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये कल्पना दत्त ह्या चितगाव रिपब्लिक आर्मी मध्ये सहभागी होत्या. तर त्या चितगाव शस्त्रागारावर हल्ला करतेवेळी आघाडीवर असलेले आपल्याला दिसतात. ब्रिटिश सरकारनं पुढच्या काळामध्ये त्यांना पकडून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा करून अंदमान निकोबार बेटावर पाठवलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर 1936 मध्ये त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर त्या 1936 नंतर कम्युनिस्ट पार्टीच्या सक्रिय सदस्य झालेल्या दिसतात. त्याचबरोबर दुसऱ्या बंगालमधील महिला स्त्रिया क्रांतिकारकामध्ये शांती घोष आणि सुनीती चौधरी यांचा उल्लेख करावा लागेल, ज्यांनी कोमितालच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटची हत्या केली. त्याचबरोबर बीना दास या युवतीनं कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये पदवीचं प्रमाणपत्र घेत असतानाच गव्हर्नरवर गोळ्या झाल्या. त्याचबरोबर प्रीतिलता वड्डेदार यानं चितगाव रेल्वे इन्स्टिट्यूट मध्ये ह्या तरुणीनं सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि ह्यामध्येच ब्रिटिशांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तिचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे ही बंगालमधील एक प्रकारे क्रांतिकारी चळवळीचा थोडासा आढावा घेतला. आता महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला माहित आहे ज्या पद्धतीनं विनायक सावरकर असतील, त्याचबरोबर जॅक्सनचा झालेला खून असेल, म्हणजे सावरकर अनंत लक्ष्मण कान्हेरे या 18 वर्षाच्या युवकानं 21 डिसेंबर 1909 ला जॅक्सनचा गोळ्या झाडून खून केला आणि ह्या जॅक्सनच्या खुनानंतर जो काय 1919 ला 38 क्रांतिकारकांना अटक केली, त्यामध्ये अनंत कान्हेरे असतील, विनायक देशपांडे, कृष्णाजी पंत यांना तर फाशी देण्यात आली आणि हा खटला नाशिक खटला म्हणून ओळखला जातो. तर सरकारने जॅक्सन वधाचा थेट संबंध सावरकरांशी जोडून लंडन इथं त्यांना अटक केली आणि त्यांना लंडनहून बोटीतून भारतात आणतानाच फ्रान्समध्ये बोट थांबली असता त्यांनी बोटीतून उडी मारून सुटकेचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु त्यांना नाशिक इथं आणून पुढे 50 वर्ष काळा पाण्याची शिक्षा देण्यात आलेली आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे सेनापती बापट हे सुद्धा एक महाराष्ट्रातले महत्वाचे क्रांतिकारक होते, जे पांडुरंग महादेव बापट नाव होतं, परंतु सेनापती या नावानं त्यांची ओळख होती. ते अभिनव भारतचे सदस्य होते. परदेशात जाऊन त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं होतं, परंतु पुढे त्यांनी क्रांतिकार्यापासून फारकत घेऊन कामगार प्रश्नाकडे ते वळलेले आपल्याला दिसतात आणि मुंबईमध्ये त्यांनी झाडू कामगार मित्र मंडळाची सुद्धा स्थापना केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचे होते त्या म्हणजे राजगुरू आहेत, ज्यांनी भगतसिंग, सुखदेव यांच्या बरोबर सुद्धा कार्य केलेलं आपल्याला दिसतं. तर थोडं पंजाबच्या आंदोलनाकडे येऊया आपण. तर पंजाबमध्ये आपण जर बघितलं तर पंजाब मधल्या क्रांतिकारकांनी विशेषतः 23 डिसेंबर 1913 ला व्हाईसरॉय लॉर्ड हास्टिंग याच्यावर दिल्ली शहरात तो प्रवेश करत असताना त्याच्यावर बॉम्ब टाकण्यात आला आणि हा बॉम्ब टाकल्यानंतर ब्रिटिश सरकारनं त्या बॉम्ब हल्ल्याची चौकशी करून तत्कालीन क्रांतिकारक मास्टर अमीरचंद, अवध बिहारी, वसंत कुमार विश्वास, बालमुकुंद यांना फाशीची शिक्षा ह्या बॉम्ब हल्ल्याच्या खटल्यामध्ये देण्यात आली. त्याचबरोबर लाला हरदयाल आणि रासबिहारी बोस यांना सुद्धा या कटामध्ये गोवलं गेलं, परंतु बोस हे ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून जाण्यामध्ये यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरी पंजाब मधली महत्वाची क्रांतिकारी संघटना होती ती म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. तर ह्या संघटनेची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल, योगेशचंद्र चटर्जी, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यांनी कानपूर या ठिकाणी 1925 ला केलेली होती. तर ह्या संस्थेची उद्दिष्ट काय होती,
तर त्यामध्ये सशस्त्र क्रांतीद्वारा संघराज्यात्मक प्रजासत्ताक स्थापन करणे, क्रांतिकारी चळवळीसाठी राजकीय खून आणि दरोडे घालून पैसा गोळा करणे, असोसिएशनचे अनेक विभाग करून राजकीय कामकाज पाहणे. तर ह्या चळवळीमध्ये आपण जर बघितलं तर महत्वाचं म्हणजे सॉर्डरचा खून करण्यात आलेला आपल्याला ह्यांच्या मार्फत दिसून येतो किंवा हत्या केलेली दिसून येते. म्हणजे 30 ऑक्टोबर 1928 ला सायमन कमिशनच्या विरोधातील मोर्चामध्ये सॉर्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्यानं निर्घुण असा पद्धतीनं लाठी हल्ला केला आणि या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर ह्या लाला लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा म्हणून 17 डिसेंबर 1928 ला भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांनी लाहोर या ठिकाणी सॉर्डर्सची हत्या केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर केंद्रीय कायदेमंडळामधलं बॉम्बस्फोटाचं प्रकरण असेल तर केंद्रीय कायदेमंडळामध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल ही दोन जी काही विधेयक आहेत, ही विधेयकं मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू असताना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 ला कायदेमंडळामध्ये बॉम्ब फेकलेला आपल्याला दिसतो. तर या प्रसंगी अशा घोषणा इन्कलाब जिंदाबाद, त्याचबरोबर बहिऱ्यांच्या कानावर आपली मागणी घालण्याच्या उद्देशानं हा बॉम्बस्फोट करण्यात आला असं घालण्यात आलं आणि त्यातून भगतसिंगांना अटक झालेली आपल्याला दिसून येते. भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, राजगुरू, सुखदेव यांच्यावर खटले भरण्यात आले आणि शेवटी आपल्याला असं देण्यात येईल की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 ला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर असं क्रांतिकार्य सुद्धा बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल या ठिकाणच्या क्रांतिकारकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या खोलामध्ये मी जात नाही, अनेक क्रांतिकारक आहेत, फक्त आपण प्रमुख क्रांतिकारकांच्याच कार्याची थोडीशी माहिती घेतलेली आहे. तर एक क्रांती मार्गानं ब्रिटिशांना इथून भारतातून हाकलून द्यायचं आणि भारत स्वतंत्र करायचा या ध्येयानं प्रेरित होऊन एक प्रकारे क्रांतिकारकांनी क्रांती मार्ग अवलंबून ब्रिटिशांच्या धोरणाला विरोध केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा म्हणजे किसान सभा आंदोलन. तर आपल्याला माहिती आहे की 1859-60 ला जो काय बंगालमध्ये नीळ कामगारांची चळवळ सुरू झाली, ती खऱ्या अर्थानं किसान चळवळीमधली एक मोठी चळवळ मानली जाते किंवा निळीचं उत्पादन घ्यायचं आणि ब्रिटिश जे काय निळीवाले आहेत त्यांनाच कमी दरामध्ये जे काय निळीची उत्पादन करून त्यांना विकायची. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अनेक ब्रिटिशांनी बंगालमध्ये निळीचे मळे विकत घेतलेले होते. म्हणजे अक्षरशः तिथल्या शेतकरी वर्गाला आता तिथे कामगार म्हणून काम करण्याची वेळ आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे योग्य किंमत त्या निळीची तर त्यांना मिळतच नव्हती, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शोषण आहे हे इथल्या शेतकऱ्यांचं होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाबना येथील शेतकऱ्यांचा उठाव असेल तर पूर्व बंगालमधील पाबना या ठिकाणी 1870च्या दशकामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला होता आणि हा उठाव करण्यामागे जे कारण होतं ते म्हणजे कायद्यानं निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा ब्रिटिश किंवा ब्रिटिशांनी नेमलेले जमीनदार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करत होते, ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण हे सामान्य शेतकऱ्यांचं होत होतं आणि ह्या जमीनदाराच्या अत्याचाराविरुद्ध 1813 मध्ये पाबना येथील शेतकऱ्यांनी उठाव केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दख्खनी दंगे विशेषतः महाराष्ट्रामध्ये झालेले आपल्याला दिसतात 1875 ला. म्हणजे 1875च्या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा उठाव केला होता. तर एक प्रकारे ह्या उठावाची कारण वेगवेगळी आहेत. नवीन महसूल पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचं शोषण होत होतं. एक अन्यायकारक आणि असमानकारक अशी ब्रिटिशांची सारा महसूल पद्धत होती. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सावकारांना नवीन कायद्याद्वारे संरक्षण मिळालं होतं, परंतु शेतीचं जे काही उत्पन्न आहे ते मात्र दिवसेंदिवस कमी होत होतं. तर आपल्याला असं दिसून येईल की सुरुवातीला दंगे पुणे या ठिकाणी सुरू झाले, त्यानंतर अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, अहमदाबाद या जिल्ह्यामध्ये हे उठाव पसरलेला आपल्याला दिसून येतं. तर सावकारांची मालमत्ता लुटणे, घाण खतं जाळून टाकणे, सावकारावर सामाजिक बहिष्कार टाकणे या मार्गाचा वापर शेतकरी करत असलेले दिसतात. आणि ह्या उठावानंतर ब्रिटिश सरकारनं डेक्कन रिवॉर्ड्स कमिशन नेमलं आणि ह्या कमिशनच्या माध्यमातून
एक प्रकारे शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. आता उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा काही शेतकरी चळवळ झालेल्या दिसून येतात. आपण जर बघितलं तर 1918ला उत्तर प्रदेशमध्ये गौरीशंकर मिश्रा आणि इंद्रनारायण त्रिवेदी यांनी किसान सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. उत्तर प्रदेशमधली ही किसान सभा 1920 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सक्रिय असलेली आपल्याला दिसते. म्हणजे 20 पर्यंत जवळजवळ 450 शाखा त्यांच्या उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अनेक असे शेतकरी उठाव झालेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये बारडोलीची करबंद चळवळ असेल तर 1928ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जो काय बारडोली उठाव झाला, ह्या उठाव करण्यामागे हेच होतं किंवा ब्रिटिशांचं अन्यायकारी असं महसूल धोरण. तर शेतकऱ्यांनी महसूल भरू नये अशा प्रकारे आणि शेतकऱ्यांना ह्या अन्यायी महसुलातून कुठेतरी सूट मिळावी यासाठी वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की 1936ला लखनौ या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेची किसान परिषदेची स्थापना झाली आणि पुढे तिचं नाव अखिल भारतीय किसान सभा असं करण्यात आलं. या सभेचा अध्यक्ष स्वामी सरस्वती होते. तर सरचिटणीस यांचे रंग असलेले आपल्याला दिसून येते. किसान सभेचा नेमका जाहीरनामा काय होता, तर जमीन महसूल आणि खंडांचं प्रमाण 50% कमी करणं, त्याचबरोबर कर्ज स्थगित करणं, सरंजामी पट्ट्या नष्ट करणं, जी काही जमीन धारणा आहे ती जमीन धारणा एक प्रकारे संरक्षित असावी, शेतमजुरांना पुरेसं वेतन मिळालं पाहिजे आणि किसान संघटना ज्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्माण झाल्यात किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतात त्यांना कुठेतरी ब्रिटिशांकडून अधिकृत मान्यता मिळाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं अखिल भारतीय किसान सभेनं शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या 1930 आणि 40च्या दशकामध्ये लावून धरलेले आपल्याला दिसून येतात. परंतु पुढच्या काळामध्ये ह्या किसान सभेमध्ये फूट पडलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढची चळवळ आहे ते म्हणजे डावी चळवळ. आता उजवी आणि डावी, आता आपल्याला माहित आहे की जे सामाजिक समता किंवा समतावाद प्राप्त करण्यासाठी ह्या गोष्टींचं समतावादी समाज रचनेचं जे समर्थन करतात त्यांना डाव्या विचारसरणीचे लोक असं म्हणतात. तर पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखाली 1920ला ताक्षंद या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झालेली होती. परंतु भारतामध्ये 1920 नंतर अनेक डाव्या संघटना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. 1925ला ह्या सर्व कम्युनिस्ट संघटनांनी एकत्र येऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ज्याला आपण CPI म्हणतो, तर या नावाची एक अखिल भारतीय संघटना स्थापन केलेली आपल्याला दिसते. आपण जर पुढच्या काळामध्ये बघितलं तर ह्या डाव्या पक्ष CPIची म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची जी काय वाटचाल आहे ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याबरोबर सुरू राहिलेली आहेच. परंतु या पुढच्या काळामध्ये म्हणजे 1935ला मुंबई या ठिकाणी काँग्रेस समाजवादी पक्षाची सुद्धा स्थापना झालेली आपल्याला दिसते. ज्या काँग्रेस समाजवादी स्थापनेमध्ये जयप्रकाश नारायण असतील, आचार्य नरेंद्र देव, मुनू मसानी यांचं नेतृत्व किंवा यांनी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यांचं नेमकी ह्या काँग्रेस समाजवादी पक्षाचं नेमकं उद्दिष्ट काय होतं, तर ह्यांना काँग्रेसमध्ये राहूनच काम करायचं होतं, कार्य करायचं होतं, हे यांचं निश्चित होतं. पण स्वातंत्र्य प्राप्ती हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि राष्ट्रीयता ही समाजवादाकडे जाण्याची पहिली पायरी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. समाजवाद्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राहूनच स्वातंत्र्य चळवळीचं कार्य केलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर समाजवाद्यांनी काँग्रेसला आणि राष्ट्रीय चळवळीला एक प्रकारे समाजवादाकडे नेण्यासाठी किंवा समाजवादाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि एक प्रकारे समाजवादाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतकरी आणि कामगार यांचं संघटन केलं पाहिजे अशा प्रकारची उद्दिष्ट ह्या काँग्रेस समाजवादी पक्षाची राहिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेवटचा जो नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना हे आपल्या सर्वांना माहितच आहे. तर सुभाषचंद्र बोस असहकार चळवळीच्या वेळेस आपल्या ICS
पदाचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले होते. 1923 ला त्यांनी ऑल बंगाल युथ लीगची स्थापना केलेली होती. ते बंगाल काँग्रेसचे सचिव म्हणून त्यांनी सुद्धा कार्य केलेले होतं. 1928 ला सायमन कमिशन विरोधात मोर्चे सुद्धा काढलेले आपल्याला दिसून येतात. 1938 ला हरिपुरा या ठिकाणी जे काय काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या ठिकाणी सर्वानुमते काँग्रेसचं अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांच्याकडे होतं. परंतु 1939 ला महात्मा गांधींची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पट्टाभी सीतारामय्या हे आघाडी होते, परंतु सुभाषचंद्र बोस पण होते. ह्या दोघांच्या मध्ये निवडणूक होऊन सुभाषचंद्र बोस यांचा विजय झाला. परंतु शेवटी महात्मा गांधींना आपलं अध्यक्षपद आवडलं नाही, ह्या भूमिकेतून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि 1939 ला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर याच पुढच्या काळामध्ये आपण दिसून येतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला रशियाची मदत घेण्यासाठी ते रशियाला गेलेले आपल्याला दिसून येतात. परंतु रशियावर जर्मनीनं आक्रमण केल्यामुळे रशिया आता इंग्लंडकडे गेलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळं आता रशियाच इंग्लंडकडे गेल्यामुळं म्हणजे ज्यांची सत्ता आपल्याला घालवायची आहे त्यांच्याकडेच रशिया गेल्यामुळं आता त्यांना रशियाकडून ते जर्मनीकडे आले आणि पुढं जर्मनीमध्ये त्यांनी हिटलरकडे आपल्या स्वातंत्र्य लढण्यासाठी मदत मागितली, परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. तेथून ते जपानला आलेले आपल्याला दिसून येतात. तर जपानला आल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की जपानला मलाया, सिंगापूर, ब्रह्मदेश येथील ज्या काही इंग्रजांच्या हिंदी फौज आहेत त्या शरण आलेल्या होत्या. म्हणजे त्यात भारतीय सैनिकांचाच समावेश मोठ्यामध्ये होता आणि जपाननं जिंकलेल्या प्रदेशातील काही भारतीय लोकांना संघटित करून रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केलेली होती आणि त्यातूनच इंडियन नॅशनल आर्मी हे सेनादल जे पुढं नाव आलं ज्याचं आझाद हिंद फौज या नावाने जे काय प्रसिद्ध आहे त्याच्या कमांडर ऑफ चीफ पदी कॅप्टन मनमोहन सिंगाची नियुक्ती झालेली आपल्याला दिसते. परंतु रासबिहारींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना निमंत्रण पाठवलं आणि निमंत्रण पाठवल्यानंतर टोकियोतून ते रासबिहारी बोस यांच्याकडे 13 जून 1943 ला पोहोचले. त्या ठिकाणी ते टोजो तिथले पंतप्रधान त्यांना भेटले. रासबिहारी बोस यांनी आपल्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजींकडे सोपवलं आणि त्याच वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा केलेली आपल्याला दिसून येते. तर सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 ला सिंगापूरला स्वतंत्र भारताचं हंगामी सरकार स्थापन केलं. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्लंड, अमेरिका यांच्या विरोधात आपण लढा पुकारत आहोत असं जाहीर केलं. त्यानंतर सिंगापूर या ठिकाणी हंगामी सरकारची घोषणा केल्यानंतर किंवा स्थापना केल्यानंतर त्यांनी आपल्या सैन्याच्या 3 ब्रिगेड केल्या. त्यामध्ये गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड आणि नेहरू ब्रिगेड अशी 3 नावं त्याला देण्यात आली. त्याचबरोबर स्त्रियांच्यासाठीचं एक ब्रिगेड होतं ज्याला त्यांनी झाशीची राणी पलटण किंवा झाशीची राणी ब्रिगेड असं नाव दिलं, ज्याचं नेतृत्व कुमारी लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होतं. आणि त्याच वेळेस नेताजींनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी हाक आपल्या देशवासियांना आणि सैनिकांना दिलेली आपल्याला दिसून येते. नेताजींनी ब्रह्मदेशामधल्या इंग्रज फौजेचा मोठा पराभव तिथं केलेला आपल्याला दिसून येतात. पुढे त्यांनी अंदमान आणि निकोबार ही दोन्ही बेटं जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावं सुद्धा दिलेली आपल्याला दिसतात. पुढे त्यांनी आगेकूच करून आसाम मधील मोराई, कोहिमा, मणिपूर, विष्णुपूर इत्यादी ठाणी सुद्धा आझाद हिंद फौज सेनेनं जिंकलेली दिसतात आणि शेवटी त्यांनी इम्फाळला वेढा दिलेला आपल्याला दिसतो. तिथं त्यांनी सिंगापूर या ठिकाणी जे काही हंगामी सरकार स्थापन केलेलं होतं तिथं एक रेडिओ स्टेशन सुरू करून देशवासियांना चलो दिल्लीचा संदेश पोहोचवलेला आपल्याला दिसून येतं. आणि तिथंच त्यांनी रंगून या ठिकाणी 1944 ला नॅशनल बँक ऑफ आझाद हिंद या बँकेची सुद्धा स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. शेवटी आझाद हिंद देशांचं दुसऱ्या महायुद्धामध्ये पारडं जड होऊ लागलं. त्यावेळेस ह्या ब्रिटिश सरकारने ह्या सेनेवर राजद्रोहाचा खटला भरला आणि मुख्य आरोपी म्हणून कॅप्टन शहानवाज खान, गुलदयाल सिंग, प्रिन्स सहगल आदी वरिष्ठ सेनाधिकारी होते त्यांना अटक केली
बऱ्याचदा आझाद हिंद सेनेची बाजू मांडण्यासाठी तेज बहादूर सप्रू, कैलासनाथ काटजू, भाई देसाई, पंडित नेहरू यांनी वकील म्हणून न्यायालयात त्यांची बाजू मांडली, परंतु न्यायालयानं आझाद हिंद सेनेला दोषी ठरवलं. परंतु ब्रिटिश सरकारने लोक दबावाखाली आझाद हिंद सेनेला मुक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. तर आपल्या आझाद हिंद फौजेनं शरणागती पत्करल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूरहून टोकियोला विमानातून परत येत असताना विमानाला त्यांच्या 18 ऑगस्ट 1945 ला अपघात झाला आणि त्याच अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. आता त्या निधनाचं वृत्त किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं जे काही गूढ आहे त्या गूढवर अनेक समित्या स्थापन झाल्या, परंतु त्याच्यावर ठाम असं काही अजूनपर्यंत मत आलेलं दिसून येत नाही. तर अशा पद्धतीनं हा जो काही 4 वर्षाचा कालखंड आहे, सॉरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो काही इतिहास आहे तो आपल्या पुढं मांडलेला आहे. 1885 म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1947 पर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा हा स्वातंत्र्य संग्राम आपल्या पुढं मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ ठरवून दिली होती 2च तास, त्यामुळं जास्त डीप मध्ये जास्त खोलवर आपल्याला जाता आलं नाही, परंतु जेवढ्या गोष्टी माझ्या परीने सांगता येतील तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आपण सर्वांनी शांत ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार. त्याचबरोबर दूरशिक्षण विभागातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, संचालक यांचंही आभार ज्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. तर मी इथं थांबतो. धन्यवाद. मोफिद सर. थँक्यू सर.